सर नमस्कार. नमस्कार, बोला. आपण सुरू करतोय. सर्वांना नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व कैलासवासी तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय चंदननगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक ऑनलाईन व्याख्यानमाला घेत आहोत. माहिती जालावरती मराठी भाषेचा उपयोग ज्या वेगवेगळ्या प्रमाणात आज केला जातो त्याचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने कसा आपल्याला करता येईल, त्यामध्ये नवीन झालेले जे बदल आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत, त्यामध्ये असणारे नवीन तांत्रिक बदल असतील, भाषेचे नवनवीन माध्यमांचा उपयोग आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल आणि इथून पुढील काळामध्ये मराठी भाषेचे जे संवर्धन आहे ते अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला आज दोन महनीय व्यक्ती या ठिकाणी लाभलेले आहेत. मी अधिक वेळ न घेता महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जगदाळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं व अतिथींची ओळख करून द्यावी. आपल्या सर्वांपर्यंत माझा आवाज येतोय का? हो, येतो सर. ओके. राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि आमचे विकास प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे कैलासवासी तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय चंदननगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं माहिती महाजालावर मराठी विकिपीडिया या व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे. त्याकरिता प्राध्यापक चिन्मय घैसास आणि प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे हे दोन वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाची थोडीशी पूर्वकल्पना द्यावी या अनुषंगाने मी एक 5 मिनिट भाष्य करणार आहे. मी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर हरीश शेळके, प्राध्यापक चिन्मय घैसा सर, डॉक्टर राजेंद्र सांगळे या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, मराठी भाषेच्या वापराच्या संदर्भामध्ये शासकीय कार्यालयाबरोबर शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढावा म्हणून इसवी सन 2013 पासून महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अनुसरून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा 15 दिवसांचा कालावधी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून सर्वांनी साजरा करावा असं इसवी सन 2013 च्या शासन निर्णयान्वये ठरवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र सध्याच्या कोविड-19च्या परिस्थितीमुळं सध्या आपल्याला ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कार्यक्रम घेणं शक्य होत नाही असं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण शासन निर्णय आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या आग्रहामुळं हा सध्या कार्यक्रम आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये घेत आहोत. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवादच देतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अन्य काही कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचा प्रसार प्रचारासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. त्याची सगळी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तरी आपण मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासाठी काय काय कार्यक्रमांचं आयोजन करू शकतो याचं जर आपल्याला आकलन करून घ्यायचं असेल तर आपण अवश्य राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाईटला आपण भेट द्यावी. मित्रहो, मराठी भाषा लिखित स्वरूपामध्ये कधी अस्तित्वात आली याचा जेव्हा आपण शोध घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की श्रवण बेळगोळ हे कर्नाटकातलं जे शहर आहे त्या श्रवण बेळगोळ या शहरामधील गोमटेश्वराच्या मूर्तीजवळ त्या पायाजवळ एक शिलालेख आपल्याला दिसून येतो आणि हा शिलालेख 1116 ते 17 या दरम्यानचा असून त्याच्यावर श्री चामुंडराये करविले सुत्ताले असा मराठी भाषेतला सरळ उल्लेख आपल्याला 1116 ते 17च्या दरम्यानचा हा दिसून येतो. आता अलीकडच्या संशोधनानुसार मराठी भाषेचं लिखित स्वरूप आपल्याला शिलालेखाच्या माध्यमातून
त्याच्याही मागे नेता येतं. रायगडमधील अक्षी या गावातला शिलालेख जर आपण बघितला तर तो 1017, ज्याला आपण 1017 असं म्हणूया, तर त्या शिलालेखावरती सुद्धा मराठी भाषेचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून 10व्या शतकापर्यंत जर आपल्याला ही मराठी भाषा लिखित स्वरूपात होती असं जर आपल्याला म्हणता येत असेल तर ती किमान 1000 वर्षापूर्वी बोलली जात असली पाहिजे. कारण अगोदर भाषा बोलली जाते, त्या भाषाच्या बोली भाषा असतात आणि मग त्या बोली भाषांना हळूहळू लिखित स्वरूप प्राप्त होतं असं आपल्याला दिसून येतं. म्हणून या सगळ्या विवेचनाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की मराठी भाषेला किमान 2000 वर्षांचा इतिहास आहे. आणि म्हणून किमान जी भाषा 2000 वर्ष जुनी असते ती अभिजात भाषा ठरते. आणि म्हणून आपली मराठी भाषा अभिजात भाषा ठरावी या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि तो प्रस्ताव लवकरच मंजूर होईल अशी आपल्याला आशा आहे. आता आपल्याला मराठी भाषेतलं लिखित साहित्य या सगळ्याचा विचार करत असताना आपण असं नेहमी म्हणतो की मुकुंदराजांनी विवेक सिंधू हा ग्रंथ मराठीतला आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो. आणि आपल्याला जर मराठी भाषेचा आग्रह कधीपासून धरला गेला याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की 11व्या-12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केलेली होती आणि त्यांनी मराठीचा आग्रह धरलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे शिष्य नागदेवाचार्य, या नागदेवाचार्यांनी सुद्धा मराठीचा आग्रह धरला होता. त्या नागदेवाचार्यांचे शिष्य केशोबास यांनी चक्रधर स्वामींच्या सगळ्या लीळा आठवणी गोळा केल्या आणि त्याच्यामधून दृष्टांत पाठ या ग्रंथाची निर्मिती केली. तर या दृष्टांत पाठ या ग्रंथाची निर्मिती करत असताना केशोबास असं म्हणाले नागदेवाचार्यांना, आपल्या गुरूंना, की दृष्टांत पाठाची निर्मिती मी संस्कृत भाषेमधून करू का? तर त्यावेळेला नागदेवाचार्य असं म्हणाले होते की नकोगा केशव देया येनेया माझिया म्हातारिया नागवतील. म्हणजे केशवदेवा, केशोबासा, तू संस्कृत मधून ती ग्रंथरचना करू नको, ती मराठीतून कर, प्राकृत मराठीतून कर. कारण प्राकृत किंवा मराठी भाषा बोलणारा सर्वसामान्य समाज आहे आणि सर्वसामान्य समाजापर्यंत मला माझ्या संप्रदायाचं तत्वज्ञान घेऊन जायचं आहे. संस्कृत भाषा बोलणारा खूप थोडा वर्ग आहे आणि तो अगदी मोजका आहे. आणि म्हणून नागदेवाचार्यांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषा लिखित स्वरूपात येण्यासाठी, बोलण्यासाठी, तत्वज्ञानासाठी, पंथाच्या प्रसार प्रचारासाठी मराठीचा आग्रह सर्वप्रथमतः धरलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वारकरी संप्रदायाचे संस्थापक ज्ञानेश्वर महाराज यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके. म्हणजे मराठी भाषेचा आग्रह सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी दिसला. एकनाथांनी तर सरळ सरळ स्पष्ट म्हटलं की संस्कृत वाने देवी केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. म्हणजे बघा, या सगळ्या संत महात्म्यांनी मराठी भाषा ही फक्त बोलण्याबरोबरच लिखित स्वरूपात सुद्धा असली पाहिजे, ती सर्वसामान्यांची भाषा आहे, तर ती जर बोलली जात असेल तर ती लिखित स्वरूपात का असता कामा नये. अशा या सगळ्या संत महात्म्यांच्या, विचारवंतांच्या आग्रहामुळं आज जे काही मराठी भाषेला वैभवाचे दिवस आलेले आहेत ते वैभवाचे दिवस या सर्व विचारवंत संत महात्म्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या पुढाकारानं, त्यांच्या भूमिकेमुळे आलेले आहेत असं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या संत महात्म्यांपासून थेट अगदी पुढच्या कालखंडात जर आपण आलो, अगदी सुरेश भटापर्यंतच आलो, तर सुरेश भट त्यांच्या कवितेतून म्हणतात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. अशा या मराठीची थोरवी सुरेश भटांनी गायलेली आहे, वर्णन केलेली आहे. तर अशा या मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धन होण्याकरिता आपण दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या पंधरवड्यामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचं, व्याख्यानांचं आयोजन करतो आणि त्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं मराठी भाषेच्या वृद्धीसाठी हातभार लावत असतो. तर अशा या कार्यक्रमासाठी प्राध्यापक चिन्मय घैसास आणि नुकतेच आता डॉक्टर राजेंद्र सांगळे उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक इथं थोडक्यामध्ये थांबवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर मी पुन्हा एकदा जगदाळे सरांनाच अशी विनंती करतो की आपले जे पहिले वक्ते आहेत चिन्मय घैसास सर यांचा थोडक्यात आपण परिचय करून द्यावा. ओके. आपले पहिले वक्ते आहेत प्राध्यापक चिन्मय मधु घैसास. हे गोवा विद्यापीठातून मराठी आणि इतिहास या विषयामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी या विषयातून पदव्युत्तर पदवी म्हणजे MA चं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर गोवा विद्यापीठातून त्यांनी BEd पदवी मिळवलेली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका मिळवलेली आहे आणि UGC मार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट हे ते उत्तीर्ण आहेत. त्याचबरोबर वडोदरा गुजरातच्या द महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये मराठी विषयातून ते मराठी संगीत नाटक आणि तियात्र यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर ते सध्या PhD करत आहेत आणि ते सध्या गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर त्यांचा आणखीनही खूप सारा बायोडाटा खूप मोठा आहे, परंतु मी ते वाचून दाखवत गेलो तर त्यांच्या व्याख्यानावर अन्याय केल्यासारखं होईल, म्हणून मी त्यांचा अगदी थोडक्यामध्ये परिचय इथं थांबवतो आहे आणि पुढील सूत्र डॉक्टर हरीश शेळके यांच्याकडे सोपवतो आहे. धन्यवाद. शेळके सर. शेळके सर. बहुतेक शेळके सर कव्हरेजच्या बाहेर गेले असावेत. मी प्राध्यापक चिन्मय घैसास सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाचं विवेचन सुरू करा. धन्यवाद सर. आणि मला वाटतं माझा आवाज ऐकू येतोय ना? हो हो येतोय, बोला सर. बर बर, थँक्यू. सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये हे विचार मांडण्याची आज एक संधी उपलब्ध तुम्ही करून देत आहात आणि खरोखरीच हा एक अतिशय महत्त्वाचा असा जो उपक्रम शासनातर्फे घेण्यात येत आहे, तर अतिशय महत्त्वाचा असा हा एक टप्पा म्हटलं पाहिजे. कारण एकंदरीतच एखाद्या निमित्ताने ज्या वेळेला आपण एखादा कार्यक्रम करत असतो त्या निमित्ताने नव्या काही विचार म्हणा किंवा नव्या ज्या काही गोष्टी आहेत, आपल्या आसपास आपल्या क्षेत्रामध्ये होणारे जे काही बदल आहेत, या सगळ्या बदलांच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं विचार मंथन आपण त्या निमित्ताने करू शकत असतो आणि त्यातून काही नव्या दिशा आणि नव्या वाटा या आपल्यासाठी निश्चितपणे खुल्या होत असतात. आणि त्याच दृष्टीने म्हणजे जगदाळे सरांचा परवा निरोप आला त्यावेळेला त्यांनी म्हटलं की साधारणपणे 45 मिनिटांचं व्याख्यान ठेवायचं आहे, तर 45 मिनिटांमध्ये जेवढा अगदी आटोपशीर पद्धतीने हा विषय मांडता येईल तेवढ्या पद्धतीने आज हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर हा विषय असा आहे की ज्याच्यासाठी एक पूर्ण दिवसाचं सत्र म्हणा किंवा त्याच्यासाठी एक कार्यशाळा ही करता येऊ शकेल, परंतु आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने फक्त एक त्याचा सुतोवाच म्हणा किंवा त्या निमित्ताने विचाराची एक जी सुरुवात आहे ती जरी का या निमित्ताने बहुसंख्य लोकांपर्यंत जर ती पोहोचू शकली किंवा ती जर सुरुवात जर होऊ शकली तर मला वाटतं निश्चितपणे ती सुद्धा फार मोठी एक आपल्यासाठी ज्याला आपण उपलब्धी म्हणतो तर अशी ती होऊ शकेल. एकंदरीतच जगदाळे सरांनी आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीला मराठी भाषेची महती आणि त्याचा अगदी गौरवशाली असा जो काही इतिहास आहे याची खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली आणि निश्चितपणे निर्विवाद असा हा इतिहास आहे आणि त्याबद्दल आपण प्रत्येकालाच अतिशय जाज्वल्य असा अभिमान असलाच पाहिजे. परंतु म्हणजे व्याख्यानाच्या अगदी सुरुवातीला खरं तर असं एखादं स्टेटमेंट येणं हे अपेक्षित नसतं, परंतु इतिहास हा विषय घेऊन ज्या वेळेला मी शिकायचो त्यावेळेला आमच्या एका शिक्षकांनी आम्हाला नेहमीच असं सांगितलेलं होतं की त्यांचं एक नेहमी असं वाक्य असायचं की नेव्हर रिलाय ऑन युअर पास्ट ग्लोरीज. म्हणजे एकेकाळी आपली भाषा, आपला देश, आपला समाज हा अमुक असा काहीतरी होता, या एका भरोशावर आपण राहता कामा नये. म्हणजे परवा ज्यावेळी सरांनी म्हटलं की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असा
या एकूण कार्यक्रमाचा विषय आहे. तर या निमित्ताने मी जेव्हा त्यांना म्हटलं की संवर्धन, मुळात या शब्दाकडेच आपण फार गांभीर्याने मला वाटतं पाहण्याची गरज आहे. कारण ज्या वेळेला आपण संवर्धन म्हणतो त्यावेळेला संवर्धन नेमकं कशाचं करावं लागतं, म्हणजे ज्या गोष्टीला कुठल्या तरी एका प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, एक धोका निर्माण झालेला आहे किंवा ज्याच्या अस्तित्वाला कुठेतरी बाधा पोहोचते आहे. म्हणजे आपण पक्ष्यांचं संवर्धन करतो, प्राण्यांचं संवर्धन करतो, निसर्गाचं संवर्धन करतो, झाडांचं संवर्धन करतो. तसंच आज आपल्या मराठी भाषेचं संवर्धन करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. एवढी परिस्थिती भयावह झालेली आहे. हे आपण यातून मान्य करतो आहोत का, हा एक प्रश्न मुळातच या अनुषंगाने आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आपल्याला तो स्वतःलाच विचारावा लागेल. आणि जर याचं उत्तर होय असं जर येत असेल तर निश्चितपणे त्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाचं असं एखादं कार्य हे करावं लागणार आहे. एकंदरीतच इंटरनेट किंवा माहिती महाजाल जे आहे त्यावर मराठी विकिपीडिया असा या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे. तर ढोबळमानाने याची दोन त्याच्या विभागांमध्ये त्याची विभागणी केलेली गेली आहे. सुरुवातीला एकंदरीतच मराठी विकिपीडियाची सद्यस्थिती, मराठीचा विकिपीडियाशी असणारा संबंध, त्याची गरज, त्याची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींवरती सुरुवातीच्या या व्याख्यानामध्ये मी माझं विवेचन करणार आहे. आणि त्यानंतर राजेंद्र सांगळे सर आपलं विवेचन करतील. त्यामध्ये मराठी कशा पद्धतीने आपण तिथे वापरू शकतो, एखादा आपण लेख त्यामध्ये कसा लिहू शकतो याविषयी ते निश्चितपणे बोलणार आहेत. आता एकंदरीतच जर आपण 21व्या या शतकाचा विचार जर केला तर ज्याला आपण इरा ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणतो, म्हणजे आज एकंदरीतच म्हणजे वेगवेगळ्या समाज माध्यमांचा जो काही एकूण सगळा विषय जगभर चाललेला आहे, म्हणजे माहिती, डेटा, इन्फॉर्मेशन या संदर्भामध्ये जे म्हणून काही जगामध्ये चाललेलं आहे, त्यावरूनच माहिती, डेटा, इन्फॉर्मेशन या सगळ्याचं जे काही महत्व आहे हे आपल्याला आज निश्चितपणे लक्षात आलेलं आहे. तर एकंदरीतच या 21व्या शतकाचा जर आपण विचार केला तर माहिती तंत्रज्ञानाचं हे युग आहे. इथे माहितीला प्रचंड मोठं महत्व आहे आणि या डिजिटल एरामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीची गरज ही वेळोवेळी लागत असते. म्हणजे अगदी आपण विद्यार्थी असू, संशोधक असू, शिक्षक असू किंवा एखादी सर्वसामान्य व्यक्ती, म्हणजे मग ही माहिती अतिशय जुजबी स्वरूपाची असेल किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असेल, आपल्या माहितीसाठी असेल, ज्ञानात भर घालण्यासाठी असेल, नुसतंच आपल्याला एक कुतूहल आहे, कुठेतरी आपण काहीतरी ऐकलं त्याविषयी आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे या हेतूने असेल, म्हणजे त्याच्या मागचा कार्यकारण भाव जरी काहीही असला तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमधली वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही आज प्रत्येक व्यक्तीला गरजेची असते. आणि या 21व्या शतकामध्ये जेव्हा तंत्रज्ञानाचा, माहिती तंत्रज्ञानाचा एवढा मोठा विस्तार झालेला आहे, या वेळेला तर ही माहिती मिळणं आपल्यासाठी आज खूपच जास्त प्रमाणात सोपं झालेलं आहे. याचं कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर आधीच्या काळामध्ये माहिती मिळण्याची साधनं ही अतिशय मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे लायब्ररीमध्ये किंवा आपल्या व्यक्तिगत आपल्या घरामध्ये असणारी पुस्तकं असतील किंवा असे जे काही ग्रंथ असतील, या ग्रंथांमधूनच आपल्याला ती माहिती मिळायची. परंतु आज माहिती तंत्रज्ञानाचा फार मोठा एक विस्तार झालेला असल्यामुळे इंटरनेटवर, महाजालावर आपल्याला ही माहिती फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळणं शक्य झालेलं आहे. आणि ही माहिती आपल्याला एका क्लिकवर अगदी इन्स्टंट अशा पद्धतीने मिळत असते. आता ज्या वेळेला ही माहिती महाजालावरती आपण शोधत असतो किंवा ती जेव्हा पाहतो तेव्हा या माहितीच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. ते माहिती घेत असताना किंवा त्या माहितीचा वापर करत असताना, त्या माहितीचा संदर्भ घेत असताना आपल्याला त्यातले काही महत्वाचे मुद्दे जे लक्षात घ्यावे लागतात ते बघा कसे आहेत. तर मुळात ही माहिती कितपत विश्वसनीय आहे, म्हणजे विश्वासार्हता त्या माहितीची. बऱ्याचदा आपण एखादं काहीतरी गुगलवर आपण सर्च करतो आणि सर्च केल्यानंतर आपल्याला 1760 असे अनेक आपल्याला त्याच्यामध्ये लिंक्स आपल्याला मिळत जातात. परंतु यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या लिंक्स आहेत त्यावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते, वेगवेगळ्या लोकांनी ती माहिती तिथे अपलोड केलेली असते, लिहिलेली असते, त्याची भर घातलेली असते. त्यामुळे या माहितीची जी काही विश्वसनीयता आहे त्या विश्वसनीयतेच्या संदर्भामध्ये आपल्याला एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो. दुसरी गोष्ट त्याची जी अचूकता आहे, म्हणजे एखाद्या माहितीमध्ये म्हणजे
त्यामध्ये जो काही तपशील दिला गेलेला आहे, त्याच्यामध्ये जे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत, तर हे कितपत त्याच्यामध्ये बिनचूक अशा पद्धतीने आलेले आहेत, त्याच्यावर आपण कितपत विश्वास ठेवू शकतो, त्या माहितीचा आपल्या पुढच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर त्या उपयोगासाठी ही माहिती आपल्याला वापरता येण्यासारखी आहे का? त्याही नंतर महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे ही माहिती सगळ्या लोकांसाठी खुली आहे का? बऱ्याचदा अशा अनेक वेबसाईट्स म्हणा किंवा असे अनेक प्लॅटफॉर्म्स आपल्याला दिसतात ज्यामध्ये माहिती तर उपलब्ध आहे, परंतु तुम्ही जोपर्यंत त्या एखाद्या गटाचे किंवा त्या वेबसाईटचे तुम्ही सबस्क्रायबर किंवा त्याचे जोपर्यंत भागीदार किंवा त्याचे तुम्ही त्याची जी सबस्क्रिप्शन फी आहे ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातली जी माहिती आहे ती तुम्हाला वाचता येत नाही, त्या माहितीचा वापर करता येत नाही. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बोजा हा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी भार त्याचा पेलावा लागत असतो. आणि त्याही पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ही जी काही माहिती उपलब्ध आहे ही वापरण्यासाठी कितपत सोपी आहे. बऱ्याचदा एखाद्या वेबसाईटवर किंवा एखाद्या माध्यमावर अशी माहिती दिलेली असते, परंतु ती वापरण्यासाठी किंवा ती समजून घेण्यासाठी फार किचकट असते. म्हणजे नेमकं कुठे काय दिलेलं आहे हे कळणं आपल्याला थोडंसं कठीण जातं. आणि मग याही पुढचा शेवटचा जो त्याचा टप्पा आहे तो म्हणजे ही माहिती आपण सहजपणे अन्य एखाद्या व्यक्तीला पाठवू शकतो का, आपण त्याचा वापर करू शकतो का, आणि त्यामध्ये जर आपल्याला काही चुका सापडत असतील, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आपल्याला करायची असेल तर ही दुरुस्ती आपण करू शकतो का. म्हणजे त्याचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं, एडिट करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला करता येतात का. तर या सगळ्या अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या निकषांवर बसणारी अशी एक सोय किंवा असं एक माध्यम जे आपल्याकडे आहे ते म्हणजे विकिपीडिया. आणि विकिपीडिया हे नाव निश्चितपणे मला वाटतं आज ज्याला माहीत नाही असं कुणीही आपल्या या आजूबाजूला असणार नाही, कारण आपल्यापैकी अनेक जण आता या क्षणाला किंवा अगदी रोजच्या आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण शोधत असतो. आणि ही माहिती ज्या वेळेला आपण शोधतो त्यावेळेला जेव्हा आपण एखाद्या सर्च बॉक्समध्ये जेव्हा आपण एखादा शब्द किंवा एखादी संकल्पना आपण टाईप करतो तेव्हा बहुतेकदा पहिल्यांदा आपल्याला जो एक संदर्भ त्या ठिकाणी किंवा जी लिंक आपल्या समोर येते ती बहुतेकदा विकिपीडियाची असते. आता विकिपीडियाच्या संदर्भामध्ये महत्वाचे काही मुद्दे जे आहेत ते आपल्याला त्याचं महत्व समजून घेण्यासाठी लक्षात घेणं आवश्यक आहे. विकिपीडिया ही जगातली सगळ्यात मोठी एन्सायक्लोपीडिया आहे, जगातला सगळ्यात मोठा माहितीचा ज्ञानकोश आहे, तो ज्ञानकोश आहे. आणि अगदी ऑनलाईन पद्धतीने सगळ्यांसाठी तो उपलब्ध असल्यामुळे याचं क्षेत्र जे आहे किंवा त्याचा जो व्याप आहे, त्याचा जो विस्तार आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जगातल्या सगळ्या महत्वाच्या एन्सायक्लोपीडियाचा जर आपण त्याची जर यादी पाहिली, म्हणजे आता या क्षणी सुद्धा तुम्ही गुगलवर टाईप केलं तर लार्जेस्ट एन्सायक्लोपीडियाज इन द वर्ल्ड असं तुम्ही टाईप केलं तर त्याच्यामध्ये गुगल तुम्हाला जी एक यादी देईल त्या यादीमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी विकिपीडियाचं नाव दिसेल. आणि ज्या ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया सारखी जी महत्वाची नावं आपण ऐकतो तर त्याचा सुद्धा त्या यादीमध्ये जो त्याचा जो क्रमांक आहे किंवा त्याचं जे स्थान आहे ते 6व्या 7व्या स्थानावरती आहे. म्हणजे त्याच्याही म्हणजे ज्याला आपण इतकं महत्वाचं मानतो त्याही पेक्षा खूप उंचीचं असं स्थान ज्या एका एन्सायक्लोपीडियाला आहे ते म्हणजे विकिपीडिया आहे. एकंदरीतच विकिपीडियावर आपल्याला असं दिसेल की जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातल्या सगळ्याच विषयांवरती आपल्याला तिथे आर्टिकल्स किंवा त्यामध्ये लेख, त्यावरची माहिती ही आपल्याला उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जर एखाद्या विषयावर एखाद्या माहितीची उपलब्धता जर त्या ठिकाणी नसेल तर यामध्ये एक चांगली गोष्ट विकिपीडियाची अशी आहे की आपण त्यामध्ये त्याचा जो डेटाबेस आहे तर त्या डेटाबेसमध्ये त्या माहितीच्या एकूण साठ्यामध्ये आपण आपल्या वतीने त्यामध्ये भर घालू शकतो. हा विकिपीडियाचा फार मोठा महत्वाचा असा एक त्याचा भाग आहे. म्हणजे त्याचे तुम्ही सभासद होऊ शकता, त्याचे तुम्ही सदस्य होऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुमची भर घालू शकता. एकंदरीतच विकिपीडियाचं जर आपण स्वरूप पाहिलं, त्यावरची माहिती जर पाहिली तर त्या माहितीला समजून घेणं किंवा ती माहिती वाचणं हे खूप सोपं आहे. म्हणजे त्याला इझी टू अंडरस्टँड अशा पद्धतीचं ते आहे. या विकिपीडियामध्ये ती ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे त्या एका लेखामध्ये आपल्याला अनेकदा असे अनेक इतर संदर्भ दिसतात
ज्यामध्ये आपल्याला तिथे एखादी हायपर लिंक असते किंवा एक्सटर्नल लिंक असते, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून त्या विषयाच्या संदर्भातली अधिक माहिती ही त्या ठिकाणी वाचणं शक्य होतं. बऱ्याचदा एखादं असं आर्टिकल आपल्याला पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये त्या एका विषयाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, परंतु त्यामध्ये फॉर फर्दर रीडिंग अशा पद्धतीचा जो एक पर्याय उपलब्ध असतो, हा अनेकदा त्यावेळेला तिथे उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या विषयाच्या संदर्भातली अधिकची माहिती जर हवी असेल तर ती मिळण्याची सोय नसते. परंतु विकिपीडियामध्ये बऱ्याचदा आपल्याला ही सोय त्या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. आता ज्या वेळेला आपण विकिपीडियाचा विचार करतो त्यावेळेला विकिपीडियाचा अजून एक महत्त्वाचा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे कॉन्स्टंट अपग्रेडेशन. म्हणजे विकिपीडियामध्ये रोज दर सेकंदाला, मिनिटाला, तासाला, दररोज पद्धतीने त्याच्यामध्ये भरपूर अशी अपग्रेडेशन्स होत असतात. जगभरातले असंख्य लोक आत्ता या क्षणाला विकिपीडियाचा वापर करत आहेत आणि त्याचा वापर करत असताना अनेक जण त्यामध्ये आपल्या परीने भर घालताना आपल्याला पाहायला मिळतात. आता विकिपीडियाच्या जर आपण सकारात्मक बाजूचा विचार केला तर त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे याच्यामध्ये कुणीही आपली माहिती त्यामध्ये भर घालू शकतो, नवीन लेख आपण लिहू शकतो, असलेली माहिती आपण दुरुस्त करू शकतो, त्यामध्ये आपण बदल करू शकतो. आणि ही अशा पद्धतीने ज्या वेळेला एक ज्याला आपण एकंदरीतच लोकांचा सहभाग जेव्हा एखाद्या या अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये असतो त्यावेळेला तिथे असणारी माहिती ही अधिकाधिक विस्तारित होत जाते. आता यामध्ये फक्त एक आपल्याला जी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे हा जो काही एक प्लॅटफॉर्म आहे किंवा हे जे एक माध्यम आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्बंध एखाद्या व्यक्तीवर नसतो. म्हणजे कुणीही त्यामध्ये सहभागी होऊ शकतं. त्यामुळे एखाद्या वेळेस एखादी माहिती ही आपल्याला तपासून घेण्याची गरज पडू शकते. परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की बहुतेक लोक, जगातली सगळीच माणसं कुणीही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे एखादी चुकीची माहिती जर जात असेल तर ती लगेचच दुरुस्त होण्याची शक्यता देखील तितकीच जास्त असते. त्यामुळे विकिपीडिया हा आज जगाच्या एकूण आपल्या व्यावहारिक स्तरावर जर विचार केला तर विकिपीडिया हा सगळ्यात जास्त ट्रस्टेड असा ज्याला आपण एक सोर्स म्हणतो तर अशा पद्धतीचा तो आहे. आता या फ्री कंटेंट इंटरनेट एन्सायक्लोपीडिया अशा स्वरूपाचं ज्याचं एक असं हे जे माध्यम आहे या एन्सायक्लोपीडियाचा जर आपण विचार केला, या एन्सायक्लोपीडियाच्या संदर्भामध्ये एक व्यक्ती आपल्याला अतिशय महत्वाची म्हणजे त्याचा आदर्श आपण सगळ्यांनी बाळगला पाहिजे आणि ती आहे स्टीव्हन प्रूट. आता स्टीव्हन प्रूट कोण आहेत तर आज विकिपीडियावर जेवढी आर्टिकल्स उपलब्ध आहेत, लाखोच्या संख्येमध्ये जी आर्टिकल्स उपलब्ध आहेत त्यातली 30 लाखापेक्षा जास्त आर्टिकल्स त्यांनी एडिट केलेली आहेत. म्हणजे उपलब्ध असलेली जे ऑलरेडी आधीच विकिपीडियावर अपलोड झालेली होती अशा 30 लाखांपेक्षा म्हणजे 3 मिलियन एडिट्स हे त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. स्टीव्हन प्रूट हे गृहस्थ आहेत आणि त्यांनी 30 लाखापेक्षा जास्त आर्टिकल्स एडिट केलेली आहेत आणि स्वतः 35,000 पेक्षा जास्त, 35,000हून अधिक आर्टिकल्स ही त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. म्हणजे एकंदरीतच जर आपण या दोन्ही संख्यांचा विचार केला तर 35,000 असे विषय आहेत ज्याच्या संदर्भात एका व्यक्तीने माहिती अपलोड केलेली आहे. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या संदर्भात लेखन केलेलं आहे आणि 30 लाखाहून अधिक आर्टिकल्स ही त्यांनी एडिट केलेली आहेत. म्हणजे 30 लाख वेगवेगळ्या विषयांवरच्या अशा लेखांचं त्यांनी वाचन करून त्यामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत, काही भर घातलेली आहे. म्हणजे एकंदरीतच या सगळ्या व्यापाचा जर तुम्ही जर सगळा हा जो त्यांनी उपक्रम केलेला आहे त्याचा सगळा विस्तार जर बघितला किंवा त्याचा व्याप जर बघितला तर आपल्या लक्षात येतं की एक व्यक्ती रोज 2 ते 3 तास या कामासाठी देऊन जर असं काही करू शकत असेल तर याची किती मोठी भर जगाच्या पातळीवर सगळ्या लोकांच्या ज्ञानामध्ये किती पडू शकते. आणि या सगळ्या कामासाठी त्यांना एका रुपयाचा देखील मोबदला मिळालेला नाही, ही फार महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे विकिपीडियावर ज्या वेळेला आपण काहीतरी अपलोड करतो किंवा माहिती आपण त्या ठिकाणी आपण जमा करतो त्यावेळेला त्याचा कुठलाही आर्थिक मोबदला आपल्याला मिळत नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु
हे एवढं असलं तरी सुद्धा स्टीव्हन प्रुइट सारख्या व्यक्ती आज जगामध्ये अशा पद्धतीचं कार्य करतात. 30 लाखाहून अधिक एडिट्स आणि 35,000हून अधिक आर्टिकल्स एका व्यक्तीने त्या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीतच 55 मिलियन म्हणजे 5.5 कोटीच्या आसपास विकिपीडियावरची आर्टिकल्स आपल्याकडे आज उपलब्ध आहेत आणि त्यातली 3 मिलियन म्हणजे 55 पैकी 55 मिलियन पैकी 3 मिलियन आर्टिकल्स एका व्यक्तीने एडिट केलेली आहेत. एवढं वाचन, एवढा त्याचा संदर्भ, एवढं त्याचं संशोधन त्या व्यक्तीने केलेलं आहे. आणि एकंदरीतच विकिपीडियाचा जर आपण स्टॅटिस्टिक्स जर आपण त्याचे बघितले तर त्याची संख्या जर बघितली तर 1.7 बिलियन म्हणजे इतक्या संख्येने फार मोठ्या म्हणजे अब्जावधीच्या संख्येने दर महिन्याला या विकिपीडियावर माणसं येतात, त्याला भेट देतात आणि त्यावरच्या माहितीचा वापर करतात, त्यामध्ये भर घालतात. अशा पद्धतीची या विकिपीडियाची ही एकूण सगळी रचना आहे. सगळे विषय, सगळ्या भाषा या विकिपीडियावर आपल्याला उपलब्ध आहेत. आता ज्या वेळेला हे सगळं आपण विकिपीडियाच्या संदर्भामध्ये पाहतो त्यावेळेला विकिपीडियाचा आणि आपल्या मराठी भाषेचा संबंध नेमका काय आहे, तो कसा आपण वृद्धिंगत करू शकतो, याचा आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं तर आपल्या मराठी लोकांसाठी किंवा एखाद्या मराठी वाचकासाठी विकिपीडिया हा तितकाच खूप उपयोगी ठरू शकतो. बघा, ज्यावेळेला आपण एखादी माहिती गोळा करतो, एखाद्या माहितीचं किंवा एखाद्या संदर्भामध्ये आपण काहीतरी वाचन करतो, त्यावेळेला आपल्या भाषेमध्ये जर ती गोष्ट आपल्याला वाचता येत असेल तर आपल्याला त्या माहितीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये समजून घेण्यासाठी त्याचा फायदा होत असतो, त्याची आपल्याला मदत होत असते. आज आपण जर बघितलं तर आपल्याकडे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे ते सुद्धा मराठीमधूनच आहे. त्यामुळे मराठीमधून जेव्हा आपण मातृभाषेतून आपल्या शिकतो त्यावेळेला त्याचा फार मोठा परिणाम हा तुमच्या अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेण्याच्या क्षमतेवर, आकलन क्षमतेवर होत असतो. आणि म्हणूनच आपण जर आपल्या भाषेमध्ये एखादी गोष्ट शिकत असू, वाचत असू आणि जर त्याचं आकलन आपल्या भाषेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे इंग्रजीतून किंवा अन्य एखाद्या भाषेतून ती गोष्ट शिकण्याऐवजी आपल्या भाषेतून शिकल्याचा फार मोठा चांगला परिणाम आपल्याला होईल आणि त्यातून निश्चितपणे आपलं जे काही ज्ञान आहे, आपली जी समज आहे ती त्यातून वाढण्याची खूप मोठी शक्यता आपल्याला निर्माण होते. आता यासाठी आपल्याकडे साधनांची जी उपलब्धता आहे ती आपल्या भाषेत शिकण्याचा प्रभाव अधिक असतो, हेही आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे जी वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानकोश असतील किंवा अन्य काही संदर्भ ग्रंथ असतील, आपल्याकडे साधनं भरपूर उपलब्ध आहेत. परंतु ती जर आपल्या भाषेमध्ये उपलब्ध असतील तर आपल्याला त्याचा वापर अधिक चांगल्या प्रमाणामध्ये करता येणं शक्य होतं. आणि हेच विकिपीडियाच्या बाबतीतही आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की मराठीमध्ये माहितीची उपलब्धता अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवर नसल्यामुळे इंग्रजीकडे साधारणपणे एखादा कल वळतो आणि मग त्यातूनच खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण होतो. आता अनेक वेळेला म्हणजे हे जनरल एक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे मी इथे काही दावा करणार नाही, परंतु एकंदरीतच मराठीतल्या आपल्या अभ्यासक किंवा संशोधकांचं विकिपीडियावर फार म्हणजे त्याच्या स्टॅटिस्टिक्सकडे मी आता लगेचच येणार आहे, पण एकंदरीतच माणसं विकिपीडियावर न जाण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे हे फक्त मराठी व्यक्तीच नाही पण अन्य म्हणजे आपल्या सगळ्याच भारतीय देशी भाषांमधला जर आपण एकूण डेटा बघितला तर त्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये अशा पद्धतीची आर्टिकल्स इथे आपल्याला आलेली पाहायला मिळतात. तर यातलं मला वाटतं की अनेकदा आपल्या मनातली एक भीती आणि ज्याला आपण हेजिटेशन म्हणतो, म्हणजे आपण थोडंसं संकोचतो एखादी गोष्ट करण्यासाठी. म्हणजे एखादं विकिपीडिया सारखं मोठं माध्यम पाहिलं की आपल्याला वाटतं की हे खूप मोठं वैश्विक स्तरावरचं असं मोठं माध्यम आहे, याच्यासाठी आपण काहीतरी देऊ शकू का, म्हणजे तेवढी आपली पात्रता आहे का. म्हणजे अशा प्रकारचा एक फार मोठा न्यूनगंड हा अनेकदा लोकांच्या मनामध्ये असलेला मला पाहायला मिळालेला आहे. आणि या न्यूनगंडापायी म्हणजे आपल्याकडे माहिती नसते, आपला अभ्यास नसतो, आपलं संशोधन नाही असा कुठलाही मुद्दा यामध्ये नसतो. एकच गोष्ट अशी असते की आपल्याला एवढ्या मोठ्या माध्यमावर काहीतरी आपल्याला तिथे जमा करायचं आहे, माहिती आपल्याला अपलोड करायची आहे, याविषयी उगाचच आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. दुसरा महत्वाचा मुद्दा
आता कितीही आपण जरी आपल्या भाषेला त्या ठिकाणी आपण त्याचं प्रमोशन करणं असं जरी आपण त्याचा जरी विचार केला, म्हणजे आपली भाषा त्या ठिकाणी जास्त आपण पुढे आणणं हा जरी एक विषय आपण म्हटला, किंवा मराठी भाषेतून त्या ठिकाणी आपण लेख अपलोड करणं हा जरी आपलं उद्दिष्ट असलं, तरी सुद्धा त्या विकिपीडियाची जी काही एक तांत्रिक रचना आहे ती बऱ्यापैकी त्यातले वेगवेगळे जे काही पर्याय असतील किंवा त्याची जी एकूण रचना आहे ही इंग्रजीतून त्यातले अनेक गोष्टी आपल्याला बारकावे हाताळावे लागत असतात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला इंग्रजीची एक भीती असल्यामुळे सुद्धा अनेकदा माणसं त्या ठिकाणी जायला थोडीशी घाबरतात. म्हणजे त्या ठिकाणी माहिती अपलोड करत असताना जे काही तांत्रिक मुद्दे जे असतात, तर त्या तांत्रिक मुद्द्यांच्या ठिकाणी जी काही इंग्रजी आपल्याला वापरावी लागत असते किंवा इंग्रजीचा जो काही संपर्क येतो, तर त्या इंग्रजीला फेस करण्यासाठी म्हणजे त्याचा सामना करण्याची एक थोडीशी भीती ही काही वेळेला व्यक्तीच्या मनामध्ये असते. बऱ्याचदा एक दुसरा मुद्दा असा बघितलेला आहे की ज्या वेळेला एखादा टेक्निकल मुद्दा येतो, म्हणजे आता विकिपीडियावर आपण माहिती अपलोड करणं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संगणकाचा तांत्रिकतेचा खूप मोठा भाग आहे. आणि या तांत्रिक अशा किचकट गोष्टी ज्या आहेत याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वेळेला आपल्या मनामध्ये उगाचच एक प्रकारची भीती किंवा त्याबद्दलचं एक ज्याला आपण संकोचलेपणाची भावना ही असते. आणि मग उगाचच आपले तिथे काही चूक होईल का किंवा आपलं त्यामध्ये काही चुकेल का वगैरे अशा पद्धतीचा एक विचार हा टेक्निकल गोष्टींच्या बाबतीमध्ये अनेकदा आपल्या लोकांच्या बाबतीत आपण पाहतो. आणि यामुळे सुद्धा अनेक वेळेला विकिपीडियाच्या किंवा अशा एखाद्या माध्यमावर भर घालण्यासाठी, म्हणजे आज विकिपीडिया असेल, ब्लॉग असेल, तर या अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि याही पेक्षा म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी आपल्याकडे असल्या तरी सुद्धा मग अजून एक महत्वाचा मुद्दा असा राहतो, तो म्हणजे की मी माझ्या नावाने एखादी माहिती जर विकिपीडियावर अपलोड करणार असेल तर ही माहिती खरोखरीच 100% निर्दोष आणि निकोप अशी आहे का, ती बिनचूक आहे का, याची खात्री बऱ्याचदा माणसांना नसते. म्हणजे आपल्याला तांत्रिक बाजू कळत असते, आपली इंग्रजी फार चांगली असते, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही, पण जी माहिती मला अपलोड करायची आहे त्या माहितीच्या संदर्भात मी पूर्णपणे अगदी अचूकतेची ग्वाही किंवा खात्री देऊ शकतो का, तर याच्या बाबतीत सुद्धा अनेकदा एक प्रकारची साशंकता ही एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असते. कारण बघा कसं असतं की ज्यावेळेला विकिपीडियावर तुम्ही एखादी माहिती अपलोड करता किंवा एखादी असलेली माहिती तुम्ही दुरुस्त करता, त्यावेळेला ही माहिती कोणी दुरुस्त केलेली आहे किंवा कोणी ती त्याच्यामध्ये भर घातलेली आहे याचा सुद्धा तपशील त्या ठिकाणी येत असतो. आणि मग अशा वेळेला अशी माहिती आपल्या नावाने जर तिथे ती जगजाहीर होणार असेल तर मग ती अचूक असली पाहिजे. आणि आता मला जे काही अचूकता त्याच्यामध्ये आणायची आहे, मग त्याच्याबद्दल आपणच जर साशंक असू तर मग बऱ्याचदा माणसं असा विचार करतात की जाऊ दे, जे आहे तेवढंच आपण वापरूया आणि आपण आपलं काही तिथे भर घालायला नको. तर असं म्हणत मागे राहण्याची एक जी वृत्ती आहे ही बऱ्याचदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता एकंदरीतच जर आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये जी आर्टिकल विकिपीडियावर उपलब्ध आहेत तर त्याची संख्या लाखोच्या घरामध्ये आहे. आणि दर महिन्याला म्हणजे विकिपीडियाची जी ऑफिशियली त्यांनी जी अधिकृतपणे जी माहिती दिलेली आहे तर त्या माहितीप्रमाणे दरवर्षी 5 लाखाहून अधिक आर्टिकल्स ही विकिपीडियावर इंग्रजीतून तिथे अपलोड होत असतात. आणि साधारणपणे दर महिन्याला 29,000च्या आसपास हा आकडा जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपण मल्टीलिंग्वल स्टॅटिस्टिक्स या नावाने जर आपण विकिपीडियावरच्या सगळ्या आर्टिकल्सचा भाषा निहाय अशा पद्धतीने जर आपण त्याची एक सूची बघितली, त्याचा जर क्रम बघितला, तर त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जर्मन, त्यानंतर फ्रेंच, त्यानंतर पॉलिश, त्यानंतर जपानी, त्यानंतर इटालियन अशा अनेक भाषांचा त्या ठिकाणी आपल्याला क्रमांक आलेला, त्यामध्ये त्याचा क्रम जो आहे त्या क्रमामध्ये अशा पद्धतीने अन्य भाषा इंग्रजीच्या पाठोपाठ तिथे असलेल्या पाहायला मिळतात. आता यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या मराठी भाषेचं स्थान या एकूण यादीमध्ये साधारण 200-225 भाषांची एक यादी आहे, तर त्यामध्ये मराठी भाषा 57व्या क्रमांकावर आहे. म्हणजे ही फार गंभीर अशा पद्धतीने विचार करण्याची गोष्ट आहे की मराठी भाषेचा क्रमांक हा 57वा आहे. म्हणजे मल्टीलिंग्वल स्टॅटिस्टिक्स ऑन विकिपीडिया असं जर आपण आता जरी बघितलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कुठल्या भाषेत किती आर्टिकल्स आज विकिपीडियावर आहेत आणि त्यामध्ये त्या भाषेमध्ये असणाऱ्या आर्टिकल्सच्या संख्येच्या हिशेबाने त्यामध्ये दर महिन्याला किंवा दर वर्षाला त्याच्यामध्ये किती भर पडतीये त्याच्या म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह अशा पद्धतीची पर्सेंटेज तिथे दिलेली आहे. आर्टिकल्सची संख्या सरासरी
सरासरी पद्धतीने एखाद्या महिन्याला किती भर त्याच्यामध्ये पडतीये, वर्षाकाठी किती भर पडतीये, असा एकूण त्याचा सगळा आलेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि मराठी भाषा 57व्या क्रमांकावर आहे. हे फार अतिशय गंभीर अशा पद्धतीचं एक चित्र आहे आणि हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. एकंदरीतच 15 जानेवारी 2001 या दिवशी विकिपीडियाची सुरुवात झाली. पहिलं आर्टिकल त्यावर आलं, परंतु मराठी विकिपीडियावर यायला 2 वर्ष उजाडली. म्हणजे 1 मे 2003 या दिवशी वसंत पंचमी आणि औदुंबर ही बालकवींची कविता अशी 2 आर्टिकल्स विकिपीडियावर त्या ठिकाणी अपलोड झाली. आणि पहिल्यांदा मराठी विकिपीडियाचा एकूण हा जो काही प्रवास आहे हा सगळा सुरू झाला. आणि अशा पद्धतीने 2003 साली सुरू झालेला आपला मराठीचा विकिपीडियावरचा प्रवास आज 2020 साली 2021 म्हणजे जवळपास 17 वर्ष झालेली आहेत. 17 वर्षांमध्ये आपल्याकडे 1,29,455 अकाउंट्स तयार झाले मराठी विकिपीडियासाठी. आणि फक्त 68,396 म्हणजे आजच्या दिवसाची जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितली तर 68,396 हा आकडा आहे एकूण सगळ्या आपल्या लेखांच्या संख्येचा. आणि या सगळ्या कामासाठी फक्त 9 ऍडमिनिस्ट्रेटर्स हे विकिपीडियाकडे मराठीसाठी उपलब्ध आहेत. आणि ही संख्या जरी आपल्याला वाटताना फार मोठी वाटत असली तरी आता यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. एकूणच आपण विकिपीडियाचा जर संदर्भ घेतला तर मराठीच्या भाषिकांची जर संख्या जर आपण बघितली तर विकिपीडिया असं सांगते की 68 मिलियन म्हणजे 6.8 कोटी ही एकूण लोकसंख्या मराठी भाषिकांची आहे. म्हणजे 6,80,00,000 या लोकसंख्येच्या हिशेबाने जर आपण विकिपीडियावर मराठीमध्ये असलेल्या आर्टिकल्सची संख्या जी 68,396 आहे याचा जर विचार केला तर एका माणसामागे 0.001% ही आपल्या लोकसंख्येच्या हिशेबाने आपल्याकडे असणाऱ्या आर्टिकल्सची पर्सेंटेज आहे किंवा त्याचा रेशो जो आहे हा 0.001% आहे. म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं की नेव्हर रिलाय ऑन युअर पास्ट ग्लोरीज, म्हणजे एकेकाळी आपल्याकडे हे एवढं सगळं काही वैभव होतं, या सगळ्या गोष्टी आपण म्हणतोय, परंतु आज एवढं आपल्याकडे शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, आपल्यापर्यंत तंत्रज्ञान म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये आज स्मार्टफोन आहे. आज निश्चितपणे अनेक माणसं आज हा कार्यक्रम लाईव्ह पाहतायत. त्यामुळे निश्चितपणे माहिती तंत्रज्ञान म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशी ई साधनं जी आहेत या सगळ्याविषयी आपल्याला कुणालाही त्याच्यात म्हणजे त्याची माहिती नाही असं आपण म्हणू शकत नाही. परंतु हे सगळं जरी आपल्या हातात असलं तरी त्याचा फक्त आपल्याला वापर करून घेणं आणि फक्त त्याचा एक प्रकारे मनोरंजन म्हणा किंवा अशा पद्धतीचा एक जुजबी व्यावहारिक स्वरूपामध्ये त्याचा वापर करणं, याच्या पलीकडे जाऊन आपण त्याच्यामध्ये भर घालण्याची जी आपली एक बाजू आहे ती आपण त्याच्यामध्ये अजूनही पाऊल ठेवलेलं नाहीये. आणि हा फार महत्वाचा म्हणजे 0.001% या एका आकड्याकडे जर आपण या एक संख्येकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की ही फार भयावह अशी परिस्थिती आहे, फार भीतीदायक वास्तव आहे आणि अशी ही परिस्थिती आहे. आता काय होतं की ऍपल कंपनीचे जे संस्थापक होते स्टीव्ह जॉब्स, त्यांचं एक महत्वाचं वाक्य आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल डोंट नो व्हॉट दे वॉन्ट अंटिल यू गिव्ह इट टू देम. आता विकिपीडियावर अशा पद्धतीने भर घालता येऊ शकते, विकिपीडियाला आपण काहीतरी योगदान देऊ शकतो किंवा विकिपीडियासाठी आपलं काहीतरी तिथे आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, अशा अनेक गोष्टींची माहिती बऱ्याचदा लोकांकडे नसते. म्हणजे त्यांचा असा एक अनेक लोकांचा मी असा समज पाहिलेला आहे. म्हणजे अगदी अलीकडच्या काळातली एक घटना तुम्हाला सांगतो की आमचेच एक सद्गृहस्थ मित्र आहेत जे प्राध्यापक आहेत आणि तेही विज्ञान शाखेचे आहेत. तर त्यांच्याशी सहज असं बोलताना विकिपीडियाचा विषय आला तर एकंदरीतच विकिपीडिया म्हणजे नेमकं काय, म्हणजे कोणाला हे सांगितलं तर खरं तर अतिशयोक्ती वाटेल, परंतु विकिपीडिया म्हणजे काय किंवा विकिपीडिया नेमकं कोण संचलित करतं किंवा विकिपीडियावर कशा पद्धतीने काम चालतं याची देखील फारशी माहिती अनेकदा लोकांकडे नसते. हे त्या एका संभाषणाच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं. म्हणजे अगदी आपण विचार करतो की आपल्याला असं नेहमी वाटतं की बहुतेक करून आपल्या मराठी भाषिकांना असं वाटतं की सायन्स किंवा इंग्रजीकडे ज्यांचा संपर्क आहे तर त्यांचा फार उत्तम अशा पद्धतीचा तो व्यवहार तिथे चालत असेल, परंतु असं काही नाहीये. तर आपण
या सगळ्या कामामध्ये आपण ती भर घालू शकतो आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण करू शकतो हे जर का आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकलो आणि जर का आपण ते आपल्या वाचकांपर्यंत, संशोधकांपर्यंत, प्राध्यापकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत, सर्वसामान्य वाचकापर्यंत जर आपण पोहोचवू शकलो, कारण अशा पद्धतीने विकिपीडियामध्ये जर तुम्हाला भर घालायची असेल तर त्यासाठी तुम्ही कुणीही फार मोठे काहीतरी अभ्यासक असला पाहिजेत किंवा अशी फार मोठी तुमची काही पात्रता असली पाहिजे किंवा तुम्ही फार मोठ्या डिग्र्या घेतलेल्या पाहिजेत असं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अट त्यामध्ये नसते. तुम्ही तुमच्या पातळीवर तुमच्या कुवतीप्रमाणे त्यामध्ये भर घालू शकता आणि ह्या गोष्टी करता येऊ शकतात हेच मुळात आपण जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत अशी काही सोय उपलब्ध आहे हेच माणसाला कळणार नाही. आणि म्हणून हा फार महत्वाचा एक मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. आज आपल्याकडे एकूण मराठी विकिपीडियाचा जर आपण एकूण सगळा जर प्रवास बघितला तर ते फारसं समृद्ध आहे असं म्हणता येणार नाही, कारण संख्येच्या दृष्टीने आपण बघितलं की 0.001% हीच एकूण त्यावर आर्टिकल्सची जी संख्या आहे आणि आपल्याला त्यावर जे द्यायचं आहे त्याची उपलब्धता किंवा त्याची तयारी ही आधी आपल्याला करावी लागेल. आता एकूणच या सगळ्या विवेचनानंतर एक महत्वाचा प्रश्न असा येतो की एकंदरीतच मराठी विकिपीडियावर गेली तर त्याचा काय उपयोग होईल, म्हणजे त्याच्या एकूण त्याचं जी काही फलनिष्पत्ती आहे तर ती काय होईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, विकिपीडिया हे जागतिक स्तरावरचं इंटरनेटवरून आपल्याला मिळेल असं जागतिक स्तरावरचं सगळ्यात मोठा एन्सायक्लोपीडिया असल्यामुळे तुम्ही मराठीमधून जे जे काही त्यामध्ये अपलोड कराल ते जगभर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. तर वाईडेस्ट रीच असा जो त्याचा एक चांगला गुण आहे हा आपल्याला त्यामधून मिळवता येऊ शकेल. म्हणजे त्याचा जो व्याप आहे किंवा त्याचा जो विस्तार आहे तो जागतिक स्तरावर असल्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये ज्या कुणाला मराठीमधून काही वाचायचं असेल त्याच्यापर्यंत मराठी भाषा पोहोचेल, मराठीतून त्याला ती माहिती वाचता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, इझी ऍक्सेस, म्हणजे कोणालाही ती माहिती वाचता येऊ शकते. विकिपीडियावर एकदा का तुम्ही माहिती अपलोड केली की जगातली कुठलीही व्यक्ती विकिपीडियावर जाऊन ती माहिती वाचू शकते, मराठीमधून त्याला ते माहितीचं वाचन करता येऊ शकतं, त्याचा उपयोग आपल्या संशोधनासाठी, ज्ञानासाठी किंवा आपल्या एकंदरीतच रोजच्या आपल्या कामकाजासाठी करता येऊ शकतं. इझी टू रीड अँड अंडरस्टँड, म्हणजे एखादी माहिती जी आहे ती वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी जर ती मराठीमधून आपल्याला उपलब्ध झाली, म्हणजे उदाहरणार्थ विज्ञानामध्ये होणारा एखादा नवीन संशोधन असेल किंवा तिथला एखादा नवा प्रयोग असेल त्याची माहिती एखाद्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाने इंग्रजीमधून दिलेली आहे, पण तीच माहिती जर आपल्यातल्या एखाद्याने थेट आपण भाषांतरित करून सुद्धा जरी आपण मराठीमध्ये उपलब्ध करून दिली तरी सुद्धा आपल्या एखाद्या शाळकरी किंवा उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरच्या एखाद्या विद्यार्थ्याला मराठीतून ती भाषा वाचून सोप्या पद्धतीने समजून घेणं हे शक्य होऊ शकतं. म्हणजे आपण काही फार आपली स्वतःचीच माहिती दिली पाहिजे असं काही नाही, एखादी उपलब्ध असलेली माहिती आपण भाषांतरित करून त्या ठिकाणी त्याची भर घालू शकतो. म्हणजे समजा हायड्रॉन कोलायडर सारखा एखादा फार मोठा किंवा देवकणाचा जो शोध लागला तर त्या शोधाच्या संदर्भामध्ये जो काही प्रयोग झालेला आहे त्याची माहिती जर आपण इंग्रजीतून आपण मराठीत भाषांतरित करून तिथे देऊ शकलो तर तेही आपल्याला करता येऊ शकतं. ज्या ज्या वेळेला आपण शिक्षण क्षेत्राशी संबंधित ज्या ज्या वेगवेगळ्या उपक्रमांची आपण आखणी करतो किंवा जो काही उपक्रम आपण आखतो त्या सगळ्यामध्ये म्हणजे शिक्षण असेल आणि शिक्षण पूरक अशा जे उपक्रम असतील या सगळ्यामध्ये मराठीतून ती माहिती उपलब्ध असल्याचा फार मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या भाषेत ते वाचता येणं हे शक्य होईल. त्यानंतर त्यांची जी आकलन क्षमता आहे म्हणजे इंग्रजीमध्ये एखादं आर्टिकल वाचणं आणि तेच आर्टिकल मराठीमध्ये वाचणं यामध्ये समजून घेण्याच्या पातळीवर त्यांना जो एक अधिक असा जो त्याचा प्रभाव पडेल हे आपल्या मराठीतून आर्टिकल उपलब्ध असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्याही पुढचा महत्वाचा भाग म्हणजे मराठीमध्ये जर एखादं आर्टिकल उपलब्ध असेल आणि उद्या एखाद्याला त्याच्यामध्ये काही भर घालायची असेल तर आपल्या भाषेत असल्यामुळे ते आपल्या भाषेत त्याच्यामध्ये भर घालणं हे आपल्याला सोपं जातं. अनेकदा आपल्याच एखाद्या आसपासच्या परिसरातल्या एखाद्या गोष्टी संदर्भामध्ये किंवा एखाद्या घटकाच्या संदर्भात इंग्रजीमध्ये एखादं आर्टिकल तिथे उपलब्ध असतं, हिंदीमध्ये असतं किंवा अन्य एखाद्या भाषेमध्ये उपलब्ध असतं, परंतु आपली त्या भाषेवरती कमांड नसल्यामुळे, आपला त्या भाषेवरती प्रभुत्व नसल्यामुळे किंवा त्या भाषेत फार चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहिता येत नसल्यामुळे आपण तिथे माहिती आपल्याजवळ उपलब्ध असून देखील भर घालू शकत नाही. आणि यामुळे काय होतं की आपल्याकडे माहिती आहे पण ती त्या एका माध्यमाच्या स्वरूपाने किंवा त्या
माध्यमाच्या अनुषंगाने आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. तिथे जर एखादं आर्टिकल मराठीमध्ये उपलब्ध असेल तर त्यामध्ये मी मराठीत माझी भर घालू शकेन आणि त्या योगे ती माहिती जगभर लोकांपर्यंत पोहोचू शकते. हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याकडची जी स्थानिक पातळीवरची एखादी माहिती आहे, म्हणजे कुठल्या तरी एका आडवाटेला असलेलं एखादं आपलं छोटंसं गाव असेल, परंतु त्या गावात समजा एखादं ऐतिहासिक काहीतरी एखादी वास्तू आहे किंवा एखादी अशी काहीतरी लोककला आहे, लोकसंस्कृती आहे, लोकपरंपरा आहे, ज्याच्याबद्दल जगात कोणालाच काही माहिती नाही, तर ती माहिती आपण विकिपीडियावर जर अपलोड केली तर त्या लोकल किंवा स्थानिक माहितीची एक त्याचा जो काही प्रसार आहे हा विकिपीडियाच्या माध्यमातून जगभर आपण करू शकतो. आता या सगळ्याच्या जोरावरच किंवा या सगळ्याच्या बरोबरीनेच आपल्या एकूण भाषिक विकासाला किंवा भाषिक प्रगती जी आहे ती होण्यासाठी सुद्धा आपल्याला विकिपीडियाचा फार मोठा आधार होऊ शकतो. कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आपण आधी आपण भाषा ऐकतो, मग बोलू लागतो, मग वाचतो आणि शेवटी लिहितो, तर अशा या चारही ज्या भाषिक कौशल्यांचा जो विकास आहे हा विकिपीडियाच्या निमित्ताने आपण निश्चितपणे करू शकतो. कारण विकिपीडियावर जर मराठीतून आर्टिकल्स आपल्याला वाचता आली तर त्या सगळ्या लेखांचं वाचन करून आपल्या विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्य देखील निश्चितपणे वाढता येऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, विकिपीडियावर आपल्या भाषेमध्ये अधिकाधिक संख्येमध्ये जर आपल्याला लेख उपलब्ध झाले तर त्यातून रिसर्च माइंडसेट म्हणजे संशोधन करण्याची जी नवीन, कारण काय होतं की मगाशी मी जसं म्हटलं की फर्दर रीडिंग असा जो त्याच्यामध्ये एक पर्याय उपलब्ध असतो, तर तिथे एखादा लेख ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळेला त्या लेखातल्या एखाद्या माहिती संदर्भामध्ये आपल्याला, म्हणजे समजा आपण संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भामध्ये काही एक लेख विकिपीडियावर असेल आणि तिथे आळंदी असा शब्द आला, तर आळंदी या शब्दावर क्लिक केल्यानंतर आळंदी या गावाबद्दल, त्या क्षेत्राबद्दल एक वेगळं पान आपल्याकडे उघडतं. मग आळंदी बद्दलची आपल्याला माहिती मिळते, मग त्या आर्टिकलमध्ये दुसरा एखादा कुठला तरी संदर्भ मिळतो, त्यातून अजून काहीतरी, म्हणजे एका आर्टिकलच्या निमित्ताने आपण अनेक वेगवेगळे आर्टिकल्स वाचू लागतो. वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकाच वेळेला आपल्याला पॅरलल अशा पद्धतीने, समांतर पद्धतीने आपल्याला वाचता येते. म्हणजे एकीकडून दुसरीकडे जाण्याची एक लिंक आपल्याला मिळत जाते आणि यातून आपल्याला नुसता एकच कुठला तरी विषय नव्हे तर त्यातून आपल्याला अनेक वेगवेगळे विषय देखील हळूहळू कळू लागतात आणि त्यातून आपला एक संशोधनाची एक जी त्यातून मनोवृत्ती तयार होऊ शकते त्याला सुद्धा चालना मिळण्याची फार चांगली शक्यता या ठिकाणी आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण विकिपीडियावर एडिट करतो, म्हणजे उपलब्ध असलेल्या आर्टिकलमध्ये ज्या वेळेला आपण भर घालू लागतो त्यावेळेला ती भर घालण्यासाठी निश्चितपणे आपल्याला संशोधन करावं लागतं आणि आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारे आपल्या नावाचं क्रेडिट देखील मिळत असतं. आणि अशा पद्धतीने ही भर घालण्यासाठी आपण संशोधन करतो, वाचन करतो आणि इतर ठिकाणाहून माहिती गोळा करून आपण त्या ठिकाणी ती देत असतो. आता ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी एखादी व्यक्ती, आपली मराठी भाषिक व्यक्ती ज्या वेळेला करेल त्यावेळेला निश्चितपणे त्याचा एक वेगळा फायदा असा होतो, तो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. वेगवेगळ्या अंगानी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास, म्हणजे मीही काहीतरी जागतिक स्तरावरच्या एखाद्या माध्यमावर मी काहीतरी भर घातलेली आहे किंवा मीही माझं काहीतरी योगदान दिलेलं आहे, यातून जो एक आत्मविश्वास वाढू शकेल, हा आत्मविश्वासच आपल्याला पुढचं काहीतरी चांगलं करण्यासाठी, म्हणजे ज्या स्टीव्हन प्रुइटचा मी उल्लेख केला त्या स्टीव्हन प्रुइटने 30 लाखाहून अधिक एडिट्स केलेले आहेत आणि 35,000 आर्टिकल स्वतः लिहिलेली आहेत. आता याचा जर आपण विचार केला तर हे काही एका रात्रीत शक्य झालेलं नाही, पण निश्चितपणे आपण पहिल्यांदा एखादा प्रयत्न केला, मग त्यातून आपल्याला अजून जास्त प्रेरणा मिळाली, आपण दुसरं काहीतरी करत गेलो. असं करता करता असा मराठीमध्ये एखादा स्टीव्हन प्रुइट तयार होऊ शकतो का, याचा जर आपण स्वप्न बघितलं तर निश्चितपणे म्हणजे आपल्यापैकी कुणीही ते होऊ शकतं. फक्त आपण त्यासाठी रोजच्या आपल्या वेळेमध्ये थोडीशी त्याच्यासाठी आपण जागा राखून ठेवली पाहिजे. एकंदरीतच आपला जो व्यक्तिगत आणि भाषेचा जो आउटरीच आहे, म्हणजे त्याचा जो विस्तार आहे, हा सगळ्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या लोकांपर्यंत तो पोहोचेल. ओव्हरऑल आपल्याला त्यातून महत्वाचं काय होईल तर आपल्या भाषेच्या संदर्भामध्ये ज्याला आपण रीडरशिप म्हणतो, तर त्या रीडरशिपचा देखील खूप मोठा असा त्यामध्ये त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आज आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याकडे वाचन संस्कृती ही खूप कमी होत चाललेली आहे, परंतु आपण मग हेही पाहिलं पाहिजे की आज एकंदरीतच बदलता जो काळ आहे त्या बदलत्या काळाप्रमाणे आज एकंदरीतच म्हणजे बऱ्याचदा आमच्या विद्यार्थ्यांचं देखील मी अवलोकन करतो, तर त्यांचा छापील पुस्तक हातात घेण्यापेक्षा एखादं किंडल एडिशन जर आपण घेतलं तर त्यामध्ये लाखो पुस्तकं तुम्हाला त्यामध्ये भरून घेता येतात. इंटरनेटवर तुम्हाला टॅब असेल किंवा हातात मोबाईल असेल तर त्यामध्ये विकिपीडिया वाचणं हे
आजच्या पिढीला ही IT जनरेशनची पिढी असल्यामुळे त्यांना या गोष्टी फार जास्त अपिलिंग असतात आणि तुम्हाला कॉन्स्टंट अशा पद्धतीचं अपडेशन त्या ठिकाणी झालेलं असतं. म्हणजे तुम्ही छापील एखादा एन्सायक्लोपीडिया हातात घेतला तर एका वर्षानंतर पुन्हा त्याची नवी आवृत्ती जोपर्यंत येईल तोपर्यंत त्यातल्या बदलांसाठी तुम्हाला थांबावं लागतं. परंतु इंटरनेटवरच्या या एन्सायक्लोपीडियामध्ये क्षणाक्षणाला माहितीतली झालेली त्यातला जो काही बदल आहे हा तुम्हाला पाहता येतो. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहता येतात, फोटो पाहता येतात. त्यामुळे याची देही याची डोळा अशा पद्धतीने प्रत्यक्ष म्हणजे ज्या एखाद्या कुठल्या तरी ऐतिहासिक घटनेच्या संदर्भामध्ये एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आपण जे काही वाचतो आहोत तर ती व्यक्ती, ती घटना किंवा ते ठिकाण नेमकं कसं होतं, काय होतं हे जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहतो तेव्हा त्याचा एक वेगळा परिणाम हा आपल्यावर होत असतो. इंटरनेटवर असलेला हा एन्सायक्लोपीडिया कंप्लीट पूर्णपणे मोफत अशा पद्धतीचा फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे त्याही गोष्टीचा आपल्याला म्हणजे एखादं छापील एन्सायक्लोपीडियाचा खंड जर तुम्ही विकत घेणार असाल तर हजारो रुपये आपल्याला त्याच्यासाठी खर्च करावे लागतात. त्यामध्ये जे बदल होतील त्या बदलांची माहिती घेण्यासाठी सुद्धा नवीन सुधारित आवृत्ती जी आहे तिच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे फार मोठी आर्थिक आपल्या समोर एक अडचण ही देखील त्या ठिकाणी असते. आणि या विकिपीडियाचं जे काही अपग्रेडेशन आहे ते अगदी वेळोवेळ होत असतं. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी अतिशय जलद अशा पद्धतीने आपल्याला मिळत जातात. आपला जो रिसर्च आहे, आपण जे केलेलं संशोधन आहे, आपण घातलेली जी भर आहे ती अगदी जागतिक स्तरावर ज्याला आपण ग्लोबल प्लॅटफॉर्म म्हणतो अशा पद्धतीने ती पोहोचते. आणि तुम्ही जे केलेलं सायटेशन आहे किंवा तुम्ही जे काही बदल केलेले आहेत त्या सगळ्या बदलांवरून आपल्याला पुढचं काही वाचता येतं. तुमच्या नावाने तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळतं की अमुक एखाद्या व्यक्तीने या माहितीमध्ये हा बदल केलेला आहे किंवा यातली एखादी जी गोष्ट आहे ही अमुक व्यक्तीने त्यामध्ये भर घातलेली आहे असं म्हणताना आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये आणि इतरांच्या ज्ञानामध्ये सुद्धा आपण त्यामध्ये भर घालू शकतो. आता हे सगळं करत असताना फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी जी घ्यावी लागेल ती म्हणजे इतरांनी अपलोड केलेली माहिती आणि आपण जी माहिती अपलोड करतो आहोत त्या माहितीच्या सत्यासत्यतेच्या बाबतीत मात्र आपल्याला फार ॲक्युरेटली अगदी काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण कुणीही त्यामध्ये एडिट करू शकतं, कुणीही भर घालू शकतं. त्यामुळे त्या माहितीची पडताळणी जी आहे त्याची सत्यासत्यता आहे ही आपल्याला त्या ठिकाणी तपासून बघावी लागत असते. आणि एकूणच मराठी विकिपीडियाचं जर आपण पान उघडलं तर त्यामध्ये पहिलं जे वाक्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते या एकूण सगळ्या आपल्या विवेचनाच्या संदर्भामध्ये फार महत्वाचं आहे. तिथे विकिपीडियामध्ये आपण असं पाहतो, आपणासी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकल जन. हे मराठी विकिपीडियाचं जे होम पेज आहे त्या होम पेजवर हे वाक्य दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे असणारी ही जी काही माहिती आहे ही आपण निश्चितपणे सगळ्यांपर्यंत पोहोचवूया आणि त्यांनाही आपल्या या ज्ञानाचा फायदा आपण करून देऊया. आणि निश्चितपणे अशा पद्धतीने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने या तत्वानुसार जर आपण केलं तर आपल्याला मराठी विकिपीडियामध्ये निश्चित ही सगळी भर घालता येणं शक्य आहे. आता एकंदरीतच ही भर कशा पद्धतीने घालावी याच्या संदर्भामध्ये थोडक्यात काही मुद्दे आहेत ते मांडतो आणि नंतर माझा एकूण हा विषय जो आहे तो आटोपता घेतो. म्हणजे आपल्याकडे जर आपण बघितलं तर स्टॅटिस्टिकली आपण जर संख्येच्या दृष्टीने विचार केला तर मराठीचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, संशोधक असतील, वाचक असतील या सगळ्या लोकांच्या एकूण आपण संख्येचा जर विचार केला आणि आपल्यातल्या प्रत्येकाने महिन्याकाठी फक्त एक आर्टिकल आपण कुठल्याही विषयाचं जर आपण त्यामध्ये अपलोड करायचं ठरवलं तर कल्पना करा 6,80,00,000 लोकसंख्या भाषिक लोकसंख्या असलेला असा हा मराठी भाषेचा एकूण प्रदेश आहे. तर या 6,80,00,000 पैकी 1% लोकांनी जरी त्यामध्ये भर घालायची ठरवली, एका महिन्याला एक आर्टिकल असं जरी आपण त्यामध्ये भर घालायचा आपण प्रयत्न जर केला, महिन्याकाठी फक्त एक आर्टिकल एवढं जरी आपण केलं तरी सुद्धा एका महिन्यामध्ये आपल्या आर्टिकल्सची संख्या ही हजारोंच्या पटीने वाढू शकते. हा आपल्याला फार महत्वाचा असा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट, आता एखाद्या व्यक्तीचा असा प्रश्न येऊ शकतो की नेमकी भर घालायची म्हणजे मग मी काय करायचं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या सगळ्या ज्या पेजेस आहेत तर त्या एकदा आपण वरवर अशा बघाव्या आणि अगदी आपल्या स्थानिक पातळीवर म्हणजे माझा गाव असेल,
उदाहरणार्थ आता एखादा तुमचा गाव असेल, एखादा तुमचा तालुका असेल, एखादा जिल्हा असेल, त्या जिल्ह्याच्या नावाने तुम्ही एखादी पेज क्रिएट करू शकता. त्या जिल्ह्यामध्ये असणारी भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा एखाद्या कुठल्यातरी घटकाच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी लिहू शकता. तुमच्या स्थानिक पातळीवर असणारी एखादी महनीय व्यक्ती, त्या व्यक्तीच्या संदर्भातली एखादी माहिती असेल, म्हणजे जे विकिपीडियावर नाहीये, सध्या जे उपलब्ध आहे त्यापेक्षा जे अजिबातच नाहीये, त्याच्या संदर्भामध्ये 4 ओळी का होईना पण निदान आपण त्याची सुरुवात तरी करूया. म्हणजे एखादी ठिणगी जरी त्या ठिकाणी आपण जरी पेटवली ना, तरी मग त्याचा विस्तार जो आहे तो निश्चितपणे कुणी ना कोणीतरी करेल, म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. आणि समजा तुमच्या तालुक्याच्या समजा एखाद्या महत्वाच्या लोककलेविषयी तुम्हाला लिहावंसं वाटत असेल, तर त्याच्याविषयीची माहिती गोळा करा, त्याच्याविषयी तुम्ही लिहा. तुमच्या तालुक्यातल्या किंवा गावातल्या एखाद्या महत्वाचा एखादा कोणी कलाकार असेल, एखादा खेळाडू असेल, एखादी कोणी समाज कार्यकर्ती अशी व्यक्ती असेल, तर त्यांच्या संदर्भामध्ये लिहा. त्यांचं कार्य जे आहे, तर हे कार्य अगदी जगातल्या सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि एकंदरीतच आपापल्या स्थानिक पातळीवरचा इतिहास असेल, हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास, भूगोल, आपला समाज, आपली भाषा, आपलं एकूण संस्कृती किंवा लोककला, संगीत यासारख्या अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यातल्या एखादा मुद्दा, मला वाटतं एवढे सगळे मुद्दे आपण जर बघितले तर यातला एखादा मुद्दा माझ्या स्थानिक पातळीवरचा जर मी घेऊ शकलो आणि त्याची जर आपण विकिपीडियावर माहिती जर देऊ शकलो, तर मला वाटतं निश्चितपणे हे करता येणं शक्य आहे. महिन्याकाठी असेल किंवा 2 महिन्यातून एकदा असेल, 6 महिन्यातून एखादा असेल, किमान वर्षाकाठी एक आर्टिकल 6,80,00,000 लोकसंख्येतल्या 1% लोकांनी जरी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि जर वर्षाकाठी एक आर्टिकल लिहायचं ठरवलं, तर मला वाटतं येत्या आगामी काळामध्ये आपली मराठीची आर्टिकल्सची संख्या लाखोच्या घरामध्ये पोहोचायला देखील वेळ लागणार नाही. आता यामध्ये सगळ्यांनीच आर्टिकल्स नव्याने लिहिली पाहिजेत असंही नाही. एखाद्याने आर्टिकल लिहिलेलं असेल तर अनेकांनी त्याच्यामध्ये नुसतं एडिट करून त्यामध्ये अतिरिक्त अशी जी माहिती आहे त्याची भर घालण्याची देखील कृती माणसं करू शकतात. आणि हे सगळं करत असताना आपल्याला फक्त 2 गोष्टी पाहणं आवश्यक आहे. एक म्हणजे त्याची मुळात सुरुवात होणं आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीची जोपर्यंत सुरुवातच होत नाही तोपर्यंत त्याला काही दिशाच मिळू शकत नाही, तर त्याची काही ना काही प्रमाणामध्ये तर सुरुवात होणं आवश्यक आहे. आणि दुसरी म्हणजे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी, म्हणजे एकदा का मग आपण हा वसा घेतला की मग तो कायमस्वरूपी अशा पद्धतीने कोणी ना कोणीतरी ती गुढी, ती पताका जी आहे ती पुढे नेण्याची गरज ही आपण बाळगली पाहिजे आणि त्यानुसार आपलं कार्य झालं पाहिजे. अगदी आपण आपल्या डोळ्यासमोर एक जर स्वप्न बाळगलं की आपल्या मराठीमध्ये सुद्धा एक स्टीवन प्रुइट आपण तयार करणार आहोत आणि 6,80,00,000 लोकसंख्या असलेल्या मराठीतून आपण वर्षाकाठी किमान एक आर्टिकल किंवा महिन्याकाठी 6 महिन्यातून जे काही आपलं उद्दिष्ट असेल त्यानुसार आपण किमान एक जरी आर्टिकल लिहू शकलो आणि 1% लोकसंख्येने जरी याच्यामध्ये जरी सहभाग घेतला तरी सुद्धा आपली संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. आणि निश्चितपणे मला वाटतं या जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण खूप मोठं योगदान आपल्याला देता येऊ शकतं. शेवटी विवेचनाच्या अंती एकच वाक्य म्हणेन की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या उक्तीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं निश्चितपणे या गोष्टी करता येणं फार सोपं आहे. आणि त्यासाठी आता पुढचं जे व्याख्यान होणार आहे त्यामध्ये सांगळे सर आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करणार आहेत की जर मला यामध्ये काही भर घालायची असेल तर निश्चितपणे ती कशा पद्धतीने करावी आणि त्यासाठीचे वेगवेगळे जे पर्याय किंवा त्याचा जो मार्ग आहे हा कसा आहे याविषयी सांगळे सरांचं व्याख्यान आपण ऐकणारच आहोत. तरी आजचं या विकिपीडियाच्या संदर्भामध्ये मराठीची एकूण सद्यस्थिती, त्याची गरज, त्याची उपयुक्तता, त्याची उपलब्धता या सगळ्या संदर्भामध्ये हा जो काही एकूण विषय मला दिलेला होता तर त्या विषयाच्या संदर्भात थोडंसं हे विवेचन या ठिकाणी मी केलेलं आहे. निश्चितपणे आशा करतो की याचा फार उपयोग सगळ्या आमच्या श्रोत्यांना आणि अभ्यासकांना निश्चितपणे होईल आणि एखादा तरी स्टीवन प्रुइट आपल्या येत्या आगामी काळामध्ये आपल्याला मराठीमध्ये देखील पाहता येईल अशी आपण एक निश्चित अपेक्षा ठेवूया. हे व्याख्यान आणि हे विचार मांडण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल पाठारे कॉलेज आणि जगदाळे सरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांचा परिचय करून देतो आणि त्यानंतर त्यांना मी बोलण्याची विनंती करणार आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रामकृष्ण सांगळे हे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नाशिक येथे
प्राध्यापक आहेत. ते MA मराठी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पात्रता चाचणी ज्याला आपण नेट म्हणतो, ती नेट परीक्षा त्यांनी विशेष प्रावीण्यासह म्हणजे JRF सह मिळवलेली आहे. त्याचबरोबर MPhil आणि PhD त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांना जवळपास 20 वर्षांचा पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा अध्यापनाचा अनुभव आहे आणि ते सध्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत आणि अभ्यास मंडळाच्या माध्यमातून ते BA आणि MAच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून विभावरी शिरूरकरांच्या नाटकांचा सामाजिक अंगाने अभ्यास या विषयामध्ये MPhil ही पदवी प्राप्त केलेली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मराठी कादंबरीतील दुष्काळाचे चित्रण या विषयावर PhD ही पदवी मिळवलेली आहे. त्यांनी विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि 40 पेक्षा जास्त शोध निबंध सादर केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी 60 पेक्षा अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन यामध्ये मुख्य परीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्याचबरोबर विविध सामाजिक हिताच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग ते नोंदवतात. कन्यारत्न वाचवा अभियानामध्ये, त्याचबरोबर पर्यावरण चळवळ तसेच विविध वृत्तपत्रातून ते प्रासंगिक आणि स्फुट लेखन करत असतात. निर्माल्यदान, कन्यारत्न वाचवा, जागर जाणीवांचा या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ते सहभागी असतात. विविध वक्तृत्व स्पर्धांचं परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये ते स्वयंसेवकांना, शिबिरार्थींना उद्बोधित करत असतात. अशा पद्धतीनं एक अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व आपल्याला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं लाभलेलं आहे. तरी मी माननीय डॉक्टर राजेंद्र सांगळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या व्याख्यानाची सुरुवात करावी. धन्यवाद राहुलजी. आवाज येतोय माझा? हो सर, बोला. अतिशय छान कार्यक्रम तुम्ही या पंधरवड्याच्या निमित्ताने घेतला आणि आत्ताच अत्यंत एनर्जेटिकल व्याख्यान ज्यांचं आपण ऐकलं ते चिन्मयजी घैसास आणि ह्या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन आपण केलं ते ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल जगदाळे, आमचे दुसरे मित्र हरीशजी शेळके जे या कार्यक्रमाची सर्व तांत्रिक बाजू सांभाळत आहे आणि त्यामुळेच अतिशय चांगलं स्ट्रीमिंग मी आता युट्यूबला पण चेक केलं. चिन्मयजी जेव्हा बोलत होते तर अतिशय खूप सुंदर म्हणजे वेबिनारपेक्षाही चांगला इफेक्ट मला युट्यूबला मिळाला आणि त्यामुळे विद्यार्थी नक्कीच याचा आनंद घेत असतील. माहितीपूर्ण असं सगळं विश्लेषण चिन्मयजीने अतिशय चांगल्या पद्धतीने, विकिपीडिया म्हणजे नेमकं काय, त्याचा काय इतिहास आहे, कोणी कोणी कॉन्ट्रीब्युटरी वर्क केलंय, मराठी तिथं कशी सुरू झाली आणि एकूणच आपण तिथं काय करायला हवं, अशा सगळ्या अपेक्षा नोंदवत या कार्यक्रमाचा समारोप केला त्यांच्या व्याख्यानाचा. आता याच्यानंतरचा जो उत्तरार्ध आहे तर तो साधारण असा असणार आहे. मी थोडंसं फक्त विकिपीडिया विषयी बोलल आणि तर आपण एक प्रॅक्टिकल सेशन घेऊ. ज्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण आपल्याच कॉलेजचं एक पेज आपण तयार करणार आहोत आणि मग ते नेमकं कसं करायचं, एकदा हे कळालं टेक्निकल की आपल्याला लिहितं व्हायला, जसं चिन्मयने अपेक्षा व्यक्त केली की एवढा कोटी, एवढा मोठा भाषिक समाज आहे, यातल्या काही टक्के लोकांनी जरी तिथं आपलं योगदान दिलं तरी मला वाटतं हा जो भाषिक व्यवहार आहे विकिपीडियावरचा, हा जो साहित्य व्यवहार आहे, हा अतिशय मोठ्या संख्येनं तिथं वाढायला मदत होईल आणि एकूणच मराठीच्या एकूण वाढीमध्ये, तिच्या अभिवृद्धीमध्ये ह्या टूलचं सुद्धा खूप चांगलं योगदान राहील असं मला वाटतं. तर मी फक्त माझी स्क्रीन शेअर करतोय. तर मी माझी स्क्रीन शेअर करतोय. तर माझी स्क्रीन तुम्हाला आता दिसल. हरीशजी मला फक्त हे करा, तुम्ही अनुमती द्या मला स्क्रीन शेअरिंगला. मला तसं आलेलं नाही सर अजून काही माझ्याकडे. तिथं सेटिंग मध्ये असेल बघा. एकच मिनिट. हा बघा तिथं कुठेतरी असेल बघा, स्क्रीन शेअरिंग सेटिंग मध्ये असेल.
तुम्ही प्रेझेंट नाव वरूनच गेलात ना सर आता? प्रेझेंट नाव वरूनच गेलात ना स्क्रीन शेअर करायला? हा तिथे अभिप्रस्तुत करे, हा तिथूनच गेलो. हा त्याच्यावर एकदा क्लिक करा बरं. केलं मी आता. हा आणि पीपीटी ऑन करा ना आता लगेच. जिथे पीपीटी ठेवलेली तिथून ऑन करा लगेच. ऑन केली मी आता. हा पण दिसत नाही स्क्रीनवर अजून पण. मग नाही का? नाहीये. हे बघा, परत परत जा सर, होईल लगेच. तिथे काही सेटिंग आहे का याच्यामध्ये? इकडे काही सेटिंग नाहीये, इकडे काहीच नाही. आता समजा एकच मिनिटा, मी स्क्रीन शेअर केली. ऍडमिन कडनं काही सेटिंग असेल बघा बरं. एकच मिनिट सर. मग ऍडमिन मोडला आहे ना? एकच मिनिट सर, एकच सेकंद. हो 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 हो. हॅलो. हॅलो सर. हा प्रेझेंट नावावरती तुम्ही क्लिक केलं ना? हो करतोय ना मी तिथं. आणि युअर एंटायर स्क्रीन येतं का वरती ऑप्शन लगेच? आपकी एक पूरी स्क्रीन किंवा एक विंडो. मी दोन्हीला क्लिक करून बघतोय. पण होतंय काय की ते म्हणतं तुम्हाला अनुमती नाही, म्हणजे परमिशन नाही समोर ऍडमिनची. हॅलो सर, युअर एंटायर स्क्रीनला क्लिक करा तुम्ही. हा तिथे क्लिक केल्यावरती स्क्रीन सिलेक्ट करा आणि शेअर म्हणा. नाही ना, पण ते मला परमिशन देत नाही ना. मी ते करतोय सगळं. नाही ऍडमिन का परमिशनच नाही त्याचा. तुम्ही एकदा क्लिक करा बरं डायरेक्टली. ये बघा केलं मी आता. पूर्ण होल स्क्रीन शेअर केली. आपकी स्क्रीन शेयर नहीं कर सकते, स्क्रीन दिखाने की सुविधा के लिए आपको अनुमति देनी होगी. इकडे तसं येतच नाही. मग तुमचं ऍडमिन का नाही सेटिंग? नाहीये का? नाही. मी एकदा परत लॉग इन हो का? एक मिनिट. एकदा परत लॉग इन वाटलंच हो हो हो. किंवा मग सर खाली बघा सेकंड ऑप्शन आहे अ विंडो. हा विंडो पण नाही घेत ना. विंडो पण घेत नाही. मग एकदा परत लॉग इन करा. मी परत लॉग इन करतो. शेळके सर. हा सर. सरांना काही ऍडमिन किंवा होस्ट बनवता येत असेल तर बनवा, म्हणजे मग ते डायरेक्ट कोणत्याही परमिशन शिवाय हे करू शकतील, प्रेझेंटेशन करू शकतील. हो, पाहू ना आपण लगेच. ओके. हा आलं बघा, आलं. हा सर, झाली स्क्रीन शेअर. हॅलो सर. सगळे सर दिसते स्क्रीन आता. हा सर, स्क्रीन दिसायला लागली होती, परत बंद झाली. माईक चालू करा तुमचा माईक. ओके, दिसते स्क्रीन? हो हो हो, स्क्रीन आता दिसायला लागली आहे. दिसायला लागली ना? ओके ओके. पीपीटी दिसते माझी आता? हो हो हो, बोला. तर माहिती महाजाला एकूणच मराठी विकिपीडिया काय आहे, तर त्याबद्दल आपण सगळं बोलत आहोत. हॅलो सर, एकदा परत प्रेझेंट करता का? युट्यूबला दिसत नाही. एकदा कुठे दिसत नाही? युट्यूब साठी जात नाहीये. तुम्ही एकदा ऑफ करून परत एकदा प्रेझेंट करा बरं. एक मिनिट. हो. बघा आता.
दिसतंय? हा दिसतंय सर. दिसतंय का? हॅलो, दिसतंय? ह्याची स्क्रीन शेअर केलेली दिसते सर. हा, तुमचा आता ईमेलचा बॉक्स दिसायला लागला. हा हा हा, हे बघा पीपीटी दिसायला लागली आता तुमची. दिसतंय ना? हा, युट्यूबला दिसतंय का फक्त बघा? आता युट्यूबला दिसतंय का मॅडम? जरा चेक करा. मी युट्यूबला पण चेक करतो जस्ट सर, कारण युट्यूबला थोडस प्रक्षेपण उशिरा होतं ना, बघावं लागेल थोडस. हॅलो सर, दिसते, बोला. दिसते ना? ओके 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 ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती महाजालाव मराठी विकिपीडिया, चिन्मयजी यांनी सांगितलं असतं की विकिपीडिया एक मुक्त ज्ञानकोश आहे आणि त्या ज्ञानकोशामध्ये आपण जशी माहिती घेऊ शकतो तशी आपण भर सुद्धा घालू शकतो. त्यामुळं हा एक महत्वाचा विषय आहे. मी फक्त विकिपीडियाच्या काही नियमांविषयी तुम्हाला सांगणार आहे. हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. ज्या विषयावर तुम्हाला लेखन करायचंय तो विषय उल्लेखनीय असावा. चिन्मयजी यांनी काही उल्लेखनीय विषयांची यादी त्यांच्या व्याख्यानामध्ये दिली होती. म्हणजे तुमच्या गावच्या यात्रा असतील, काही सांस्कृतिक उत्सव असतील, एखादी देवदेवता असेल, तर अशा संदर्भात किंवा साहित्यातला असा विषय की जो विकिपीडियावर अजून आला नाही, असा साहित्यिक जो विकिपीडियावर अजून आलेला नाही, असे काही उल्लेखनीय विषय, अशा उल्लेखनीय विषयांची यादी तुम्हाला विकिपीडियावर दिसून येईल. मी या लेक्चरच्या नंतर काही लिंक जगदाळे सरांना देईन का त्याच्यामध्ये याचे जे प्रोटोकॉल्स आहे, नियम आहे, काय इथिक्स पाळले पाहिजे याची लिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल. तर उल्लेखनीयतेचे निकष विकिपीडियावर दिले आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, या लेखांबद्दल हे कॉन्ट्रीब्युटरी वर्क आहे, हे योगदान द्यायचंय, याच्याबद्दल तुम्हाला कोणीही कोणतंही मानधन देत नाही, लक्षात घ्या. तसेच ह्या लेखकाचा ह्या मजकुराचा वापर करून तुम्ही कोणताही आर्थिक मोबदला सुद्धा स्वीकारू शकत नाही किंवा कमवू शकत नाही. म्हणजे टोटल काम त्या भाषेच्या बांधिलकीच्या भावनेतून तुम्हाला करायचंय. हे 5 आधारस्तंभ आहे विकिपीडियाचे. हे महत्वाचं आहे की विकिपीडिया एक ऑनलाईन ज्ञानकोश आहे. विकिपीडियाचा दृष्टिकोन निपक्षपाती आहे, ते कोणाच्या बाजूला लिहित नाही. म्हणजे कुठल्याही पक्षासाठी ते लिहिणार नाही, कुठल्याही माणसासाठी लिहिणार नाही. शिवाय हा एक मुक्त आशय त्याच्यामध्ये असून संपादन आणि वितरण तुम्ही करू शकतात. शिवाय विकिपीडियावर जे सदस्य असतात त्यांनी एकमेकाशी मतभेद अजिबात करायचे नसतात. आपण एकमेकाशी आदराने आणि सभ्यतेने वागायचं असतं. तर हा 4 नंबरचा मुद्दा मी जेव्हा प्रॅक्टिकल येईल तेव्हा तो अधिक चांगल्या प्रकारे मी तुम्हाला क्लिअर करेन. आणि दुसरी गोष्ट, विकिपीडिया हा लवचिक आहे, त्याच्यावर कुठलेही कडक नियम नाहीत. हे विकिपीडियाचं सर्वात महत्वाचे 5 आधारस्तंभ. आता विकिपीडिया काय आहे हे आपण समजून घेतलं, पण विकिपीडिया काय नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्वाचं, हा छापील ज्ञानकोश नाही, लक्षात घ्या. प्रिंटेड एनसायक्लोपीडिया अजिबात नाहीये विकिपीडिया, किंवा ही एखादी डिक्शनरी पण नाही. विकिपीडिया एखादा शब्दकोश पण नाही, लक्षात घ्या. किंवा दुसरं, तुमचं मूळ साहित्य, म्हणजे तुम्ही प्रतिभावान साहित्यिक आहात, कवी, कथाकार, कादंबरीकार आहात, ललित लेखक आहात, तर तुमचं साहित्य प्रकाशित करण्याची सुद्धा ही जागा नाही. जसं तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअपला टाकतात, आज मी अमुक कविता लिहिली, अमुक प्रवास वर्णनाचा अमुक अंश मी इथं टाकला, तर हे सुद्धा तुम्हाला इथं करता येत नाही. तुमच्या कुठल्याही वैयक्तिक किंवा सामूहिक किंवा संस्थात्मक किंवा पक्षीय जाहिरातीचं हे स्थान नाही. शिवाय विकिपीडिया हे प्रचाराचं अथवा जाहिरातीचं साधन नाही, लक्षात घ्या. विकिपीडिया म्हणजे चित्र, माध्यम, संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचं संकेतस्थळ सुद्धा नाही. म्हणजे विनाकारण तिकडे काही चित्र अपलोड करायची, तर असं सुद्धा विकिपीडियावर चालत नाही. इकडे ब्लॉग, वेब स्पेस, पुरवठादार कंपन्या, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक याचं सुद्धा हे संकेतस्थळ नाही. विकिपीडिया म्हणजे निर्देशिका, डायरेक्टरी अथवा सूची संग्रह सुद्धा नाही. पाठ्यपुस्तक, वैज्ञानिक जर्नल, मार्गदर्शक अशी भली मोठी यादी म्हणजे विकिपीडिया म्हणजे नेमकं काय, तर विनाकारण तिकडे माहिती साठवण्याची ती जागा नाही, लक्षात घ्या. आणि याच्यावरची माहिती ही सेन्सॉर प्रमाणित नसते. आता विकिपीडियावर लेखन करताना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय गरजेचं आहे? जगदाळे सर, आवाज येतोय? हो येतोय सर, येतोय, बोला. ओके 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 ओके.
काय गरजेचं आहे तर मित्रांनो, याच्यासाठी मराठीमध्ये तुम्हाला टायपिंग करता आलं पाहिजे. आता हा जो मोबाईल आपल्या हातात आलेला आहे, यामुळं मराठीतलं टायपिंग हे अतिशय सहज, सोपं आणि सुलभ झालेलं आहे. एक 15 वर्षापूर्वी जर तुम्ही आमच्या सगळ्या मराठी लोकांना विचारलं असेल तर मराठी टायपिंग ही अतिशय जटिल आणि क्लिष्ट अशी प्रक्रिया होती. तर आज गुगलनं जो काही मराठी इनपुट तुमच्या आमच्या हातामध्ये दिला, त्यामुळं मराठी टायपिंग करणं हे अतिशय सुलभ झालेलं आहे. तर या मराठी टायपिंगसाठी तुमच्याकडे 3 पर्याय. एक तर तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल तर तुम्ही तिकडे क्रोम एक्सटेन्शन टाका, अतिशय सुलभ. म्हणजे गुगल मराठी इनपुट याची जी ऑफलाईन फाईल होती पूर्वी जी यायची, ती आता बंद केलेली आहे गुगलने. तर आता गुगल फक्त ऑनलाईन, म्हणजे इंटरनेट चालू असेल तरच तुम्हाला मराठी टायपिंग करता येतं. तर क्रोम एक्सटेन्शन वापरून तुम्ही कुठल्याही वेब पेजवर, कुठल्याही ब्राउझरवर मराठीत अगदी सहजपणे टायपिंग करू शकतात. आता क्रोम एक्सटेन्शनचा पर्याय तुम्हाला थोडा अडचणीचा वाटत असेल तर सध्या ऑफलाईन फाईल फक्त एका वेबसाईटवर उपलब्ध आहे, आणि ती वेबसाईट म्हणजे rajbhasha.com. हे जे दिसतं इथं तुम्ही गुगल मराठी इनपुट rajbhasha.net असं टाकलं की तुम्हाला गुगल मराठी इनपुटची मराठीतली ऑफलाईन exe फाईल उपलब्ध होईल, आणि ती फाईल तुम्ही इन्स्टॉल करा तुमच्या कॉम्प्युटरवर, आणि तुमच्या कॉम्प्युटरवर मग गुगल इनपुट हा ऍक्टिव्हेट होईल. ते नसेल तर मायक्रोसॉफ्टचं मराठी इनपुट सध्या आहे. आणि मग काय चालतं, विकिपीडिया नेमका कसा आहे, तिथं कसं लिहायचं, ते आता आपण थोडक्यात इथं बघणार आहोत. विकिपीडियावर गेल्यानंतर पहिल्या प्रथम तुम्हाला एक असं पान दिसेल, लक्षात घ्या. तिथं सगळ्या लँग्वेजेस काय नाही, wikipedia.org असं टाईप केलं की तुमच्या पुढे एक अशी विंडो तयार होईल. आता अशी विंडो आल्यानंतर आपल्याला मराठीसाठी कॉन्ट्रीब्युट करायचंय, त्यामुळे आपण इथं खाली आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला जगातल्या ज्या ज्या भाषेत विकिपीडिया उपलब्ध आहे त्या सगळ्या भाषेची यादी इथं दिसते. इथं बघा, इथं मराठीचा पर्याय तुम्हाला दिसतो. या मराठीवर तुम्ही क्लिक करा. मराठीवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो विकिपीडिया आहे, हे जे वेब पेज आहे आता मराठीतून दिसेल तुम्हाला. बघा कसं छान दिसतंय. मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे. डाव्या हाताला कुठले कुठले पर्याय ते तुम्हाला दिसत आहे, म्हणजे माझ्या डाव्या हाताला, स्क्रीनच्या बाजूला पाहिलं तर स्क्रीनच्या उजव्या बाजूला. आणि इथं बघा, इथं तुम्हाला लॉग इन किंवा याची सुविधा इथं दिलेली. तर इथून तुम्हाला लॉग इन करावं लागतं सर्वात पहिल्यांदा. तर मी लॉग आउट करतो, मी ऑलरेडी लॉग इन होतो. तर लॉग आउट केल्यानंतर आता तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपल्याला इथं खातं तयार करायचंय. इथं प्रवेश करा, लॉग इन करा आला तुम्ही, तर तुम्हाला जर तुमचं ऑलरेडी खातं असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि पासवर्ड इथं टाकायचं आणि तुम्ही लॉग इन करायचं. जर नसेल तर तुम्हाला तुमचं खातं हे तयार करावं लागेल, आणि मग विकिपीडियामध्ये सहभागी व्हा किंवा तुमचं खातं तयार करा. आता बघा, विकिपीडियाच्या बाबतीतली स्टॅटिस्टिकल माहिती तुमच्या एका बाजूला आलेली का, कोण कोण किती संपादन आहे, किती लेख आहे, अलीकडचे योगदान करते किती, तर 238 लोक सध्या भर घालताय विकिपीडियामध्ये. आणि मराठीत एकूण 18,61,500 संपादन असून 68,466 स्वतंत्र लेख आहे. आणि मग इथं तुम्ही तुमचं युजर नेम म्हणजे सदस्याचं नाव लिहायचं. इथं परवलीचा शब्द म्हणजे पासवर्ड तयार करायचा. आणि हे सगळं केलं की हे परत एकदा इथं टाकायचं, तुमचा ईमेल इथं टाकायचा, हा कॅप्चा इथं भरायचा, आणि इथं तुम्ही क्लिक केलं की तुमचं खातं मित्रांनो तयार होतं. आलं लक्षात. तर मी माझं खातं ऑलरेडी तयार केलेलं आहे, तर त्यामुळं माझं खातं आहे राजेंद्र सांगळे, माझं युजर नेम आणि पासवर्ड मी टाकलेला आहे. मी लॉग इन केलं की लॉग इन केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो इथं दिसून येईल. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकिपीडियामध्ये, म्हणून माझी विनंती की प्रत्येकाने हे लेक्चर संपल्यानंतर प्रत्येकाने युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून विकिपीडियावर आपलं खातं हे तयार करावं. आणि चिन्मयजी यांनी जी अपेक्षा व्यक्त केली का निदान महिन्यातून एकदा काहीतरी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने काहीतरी असं निमित्त साधून आपण तिथं काहीतरी एखादा विषय घेऊन थोडा अभ्यासपूर्ण त्याची सगळी तयारी करून आपण तिथं काहीतरी काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण हे सगळं बघतोय. तुमच्या डाव्या हाताला एक विंडो आहे आणि समोर विकिपीडियाचं सगळं लेआउट तुम्हाला दिसतं. आता आपल्याला नवीन पेज तयार करायचे, नवीन एखादी माहिती याच्यामध्ये टाकायची. अतिशय सोपं आहे मित्रांनो. आज आपण ज्या कॉलेजनं हा सेमिनार ऑर्गनाईज केलाय त्या कर्मवीर तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चंदननगर यांची माहिती आपण इथं टाकणार आहोत. त्यांच्या नावाने एक पेज तयार करणार आहोत. तर मी काय केलंय बघा, म्हणजे तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्ही अशी एक पद्धत करा, तुम्हाला सांगतो.
का तुम्हाला जी माहिती विकिपीडियावर टाकायची ती माहिती तुम्ही अशी छानपैकी लेआउट मध्ये अशी लावून घ्या, एका बाजूला वर्ड मध्ये अशी टायपिंग करून घ्या, त्याच्यातल्या काय चुका आहे दुरुस्त आहे तिथल्या तिथं क्लिअर करा, काय टाकायचं काय नाही टाकायचं ते सगळं टाकून घ्या. मी असे हेड शीर्षक केलेले बघा बोल्ड मध्ये, आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला काय टाकायची माहिती ती मी समोर लिहिलेली. तर कॉलेज ह्या विषयाचं नाव आहे समजा तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंदननगर. मी हे कॉपी केलं आणि मी इथं फक्त शोधा विकिपीडियावर आलो बघा, इथं आलो आणि इथं मी इथं सर्च बारला क्लिक केलं तर मला दोन गोष्टी याच्यामुळे फायदा होतो. जर या नावाची काही माहिती अगोदर असेल तर ती मला इथं दिसेल, आणि नसेल तर बघा ह्या नावाचं काहीच नाही मराठी विकिपीडियावर, आणि मग ते तुम्हाला विचारते हा लेख लिहायला सुरुवात करा. आणि जेव्हा तो असं विचारेल हा लेख लिहायला सुरुवात करा, तर तुम्हाला फक्त ही जे रेड अक्षरामध्ये आलेली जिथं तुम्ही कर्सर नेला असा बघा, कर्सर इथं नेल्यावर ॲरो तयार होत नाही, पण कर्सर इथं नेल्यावर मला ॲरो तयार होतो आणि एक हायपरलिंक मध्ये तो पूर्ण शीर्षक आहे तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य हे कन्वर्ट झालेलं आहे. मला फक्त हायपरलिंक वर डबल क्लिक करायचं, लक्षात घ्या. हे बघा आता तो आपली निर्मितीचं पेज तयार करतो. आता हे झालं शीर्षक. हे बघा आपण पेजला आलो, आता स्वतंत्र पेजला आलो. स्वतंत्र पेजला आल्यानंतर हे तुमच्या पानाचं नाव राहील, म्हणजे कोणी पण याच्यातला कुठलाही शब्द टाकला तरी हे पान आता नंतर सगळ्या वापरकर्त्यांना दिसायला सुरुवात होईल. आता हे झाल्यानंतर इथं तुम्हाला इथं बघा परिच्छेद नावाचा ऑप्शन आहे, इथं क्लिक केलं की विभाग मथाळा नावाचं एक ऑप्शन आहे, लक्षात घ्या. म्हणजे टायटल, तर टायटल काय द्यायचंय तर पहिल्या टायटल पासून सुरुवात होईल. टायटल आहे पहिल्यांदा संस्थेचं नाव, हे संस्थेचं नाव मी कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं, लक्षात घ्या. आता हे करायचं नसेल तर गुगल इनपुटचा वापर करून सुद्धा तुम्हाला कसं करता ते हे मी तुम्हाला दाखवतो. आता माझ्याकडे ऑलरेडी गुगल इनपुट इन्स्टॉल आहे, इथं दिसतंय बघा तुम्हाला, हे इंग्लिश आहे. इथं मी क्लिक केलं, तिथं बघा मराठी गुगल इनपुट टूल्स हा क्लिक केला का माझा कीबोर्ड बदलला आणि मी इथं आज अगदी आरामात संस्थेचे नाव असं टाईप करू शकतो. केलं मी, आलं लक्षात या पद्धतीनं. आता हे नसेल तर क्रोम एक्सटेन्शन कसं वापरायचं ते पण मी इन्स्टॉल करून ठेवलंय. इथं बघा उजव्या हाताला मी क्रोम एक्सटेन्शन इन्स्टॉल केलंय. इथं मराठीवर क्लिक केलं की तुम्हाला इथं असं टाईप करू शकता बघा, तुम्ही छानपैकी मराठी इथं टाईप करू शकता. अजून हे दोन्ही गोष्टी तुमच्याकडे नसेल तर विकिपीडियानेच तुम्हाला एक सुविधा इथं दिलेली, ती पण तुम्हाला सांगतो. तर इथं याच्या उजव्या हाताला जर बघितलं ते कीबोर्ड सारखा लेआउट तुम्हाला दिसतोय व्हर्च्युअल, आणि इथं बघा संगणक कळभाषक वापरा किंवा अक्षरांचा पर्याय इथं आपल्याला आपण वापरू शकतो. खाली बघा टायपिंग साधनांचा वापर, इथं सेटिंग मध्ये गेलं तर तुम्हाला फोनेटिक पद्धतीनं इथं पण टायपिंगचा कीबोर्ड मिळू शकतो. तर सध्या तुम्हाला सोपं जावं म्हणून मी इकडनं कॉपी केलं, इथं संस्थेचं नाव विभाग मथाळ्यामध्ये आपल्याला लिहायचंय. एक लक्षात घ्या मित्रांनो, विकिपीडियावर पेज तयार करताना त्याचे काही नियम आहेत. काय नियम आहेत त्याचे तर कमीत कमी 2 पॅराग्राफचा तरी तुमचा लेख असावा. 2 पॅराग्राफचा लेख नसेल तर तो लेख नंतर जे आपले विकिपीडियावर जी काही बॅक एंडला काम करणारी मंडळी असते, कॉन्ट्रीब्युटरी वर्क करणारी, तर ती तो लेख डिलीट करते, लक्षात घ्या. आणि किंवा तुम्ही त्या लेखामध्ये तुमची जाहिरात करता कामा नये. म्हणजे मी आता फक्त तुकाराम धोंडीबा पठारे कॉलेजच्या बद्दल माहिती लिहू शकतो वस्तुनिष्ठ निरपेक्षपणे, पण ह्या माहितीतून जर मी थोडं सुद्धा त्या कॉलेजची जाहिरात करीत असेल, त्या कॉलेजचं काही वेगळ्या पद्धतीनं त्यांचं काही वेगळं त्याला काय म्हणतो आपण ऍडव्हर्टाईज, म्हणजे काही मला कमवायचं असेल तिकडून, काही मला आर्थिक फायदा घ्यायचा असेल, मला ऍडमिशनला काही फायदा मिळवायचा असेल किंवा वेगळ्या प्रकारचं मला काही त्यांच्याबद्दल प्रेम असेल मला व्यक्तिगत, तर ती अशी माहिती इथं चालत नाही. तर अशी माहिती जेव्हा मी हा लेख अपलोड करील तर बॅक एंडला जी काही टीम असेल विकिपीडियाची, जशी आता चिन्मयनं सांगितलं तशा अनेक वापरकर्ते आपल्या बांधिलकी पोटी काम करत असतात. ते संध्याकाळी हे लेखांचं एडिटिंग करायचं काम करतात. तर सुरेश खोले नावाचे आमचे एक मित्र आहे, त्यांनी 2.5 वर्षापूर्वी विकिपीडियाची एक कार्यशाळा आपल्या कॉलेजला घेतली होती आणि तेव्हापासून मला साधारण विकिपीडियाविषयी थोडंसं आस्था निर्माण झाली आणि मी तेव्हापासून थोडंसं रेग्युलर इथं बघायला लागलो. तर खोले सरांनी याच्यातल्या फार तांत्रिक बाजू अतिशय मुद्देसूदपणे आमच्या मुलांना तेव्हा सांगितल्या होत्या. पण एकूण ह्या काळाची अपरिहार्यता लक्षात घेता, कोरोना काळाची, तर आपल्याला हे ऑनलाईन जावं लागतंय. जेव्हा कधी हे सगळं संकट दूर होईल, सगळं वातावरण निवळल,
तर मी राहुल सरांना विनंती करेल की तुम्ही तुमच्या मुलांना असे काही तांत्रिक पर्सन बोलावून सुरेश सरांसारखे तुम्ही एक प्रत्यक्ष कार्यशाळा तिथं घ्या. आता ही संस्थेचं नाव टाकलं, संस्थेचं नाव टाकल्यावर मग मी संस्थेच्या नावामध्ये कुठली संस्था आहे तर समजा विकास प्रतिष्ठान, एक लक्षात घ्या मी फक्त कॉपी करतो इकडं, प्रत्येक वेळी कॉपी केलंच पाहिजे असं नाही. संस्थेचं नाव टाकलं, एंटर मारला, विकास प्रतिष्ठान, विकास प्रतिष्ठान टाकलं. आता याच्यानंतर मला परत एक विभाग मथळा तयार करायचा आहे, लक्षात घ्या. तर सर आपला आवाज जरा ब्रेक होतो आहे. बर 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 येतोय का आता? हॅलो. हो हो ओके 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 ओके. हा आता विभाग मथळ्यामध्ये आपण परत आता महाविद्यालयाचं नाव लिहू. टायपिंगच करून दाखवतो, लक्षात घ्या. आणि मग महाविद्यालयाचं नाव कोणतं आहे तर मग आपण जे महाविद्यालयाचं नाव इकडनं घेऊ की तुकाराम धोंडिबा कला वाणिज्य काय विज्ञान महाविद्यालय, आणि मग ती इथं खाली टाकून द्या तुम्ही. हे लेआउट करून घ्यायचं. आपण वर्ड मध्ये साधारण जसं टाईप करतो त्या पद्धतीने करायचं. परत आपण खाली आलो. आता इथं आपल्याला परत नवीन एक मथळा निवडायचा, विभाग मथळा, आणि त्याच्यात आपल्याला लिहायचंय स्थापना वर्ष, लक्षात घ्या. स्थापना, स्थापना कधीची स्थापना, मग स्थापनाचे डिटेल इथे तुकाराम धोंडिबा महाविद्यालय कधी स्थापन झालं ती माहिती तुम्ही इथं टाकून द्या. थोडासा लेआउट साधारण आपण वर्ड मध्ये करतो त्या पद्धतीने करून घ्या. आता परत इकडे विभाग मथळा. आता मला ह्याच मथळ्यात दुसरं काही स्थापनेतच मला नवीन काय म्हणायचं असेल तर मी इथून उपमथळा निवडेल, लक्षात घ्या. पण आता मग आपण सगळे विभाग मथळेच म्हणजे हे हेडर्सच तयार करतोय, आणि म्हणून हेडर्स तयार करायचे असतील तर आपल्याला हे काय झालं तर अंडूचा ऑप्शन या इकडनं तो वापरायचा आपण. आणि इथं मला परत विभाग मथळा घ्यायचा आहे. स्थापनेनंतर महत्वाचा भाग आहे विद्यापीठ. कोणत्या विद्यापीठाला संलग्न आहे सदर महाविद्यालय, तर मी विद्यापीठ टाकलं. तर कुठलं विद्यापीठ आहे आपलं? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ओके. याच्यानंतरचा महत्वाचा भाग आहे शाखा. कुठल्या कुठल्या शाखा आहे तिथं परत आपण विभाग मथळा घेऊ. शाखा कला वाणिज्य व विज्ञान. आता याच्यानंतरचा भाग येतो कुठली पदवी तिकडून दिली जाते. परत विभाग मथळा सिलेक्ट करा आणि पदवी लिहा. तिथं काय पदवी तर BA BCom आणि BSc संगणक, अशा पद्धतीनं. नंतर कर्मचारी वृंद, परत विभाग मथळा आपल्याला सिलेक्ट करायचा आणि आपण आता कर्मचारी वृंद. काय कर्मचारी वृंद तर महाविद्यालयात प्राचार्य सह 24 सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला परत कर्मचारी वृंद, याच्यात जर तुम्ही शिक्षक केलं, आता कर्मचारी वृंद आहे त्याच्या खाली शिक्षक करायचं, तर मग विभाग मथळा अंतर्गत उपमथळा बनवायचा एक शिक्षकाचा, आणि शिक्षकेतर करायचं असेल तर उपमथळा 2. म्हणजे कर्मचारी ह्या शीर्षका अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर असं परत एक विगतवारी तयार होईल. त्यामुळे हे सोपं, एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली की अतिशय छानपैकी तुम्ही हे सगळं काम करू शकतात. परत आपण विद्यार्थ्यांचं एक शीर्षक बनवतोय, किती विद्यार्थी शिक्षण घेत आहे कॉलेजमध्ये, आणि एकूण या महाविद्यालयात बघा 1000 विद्यार्थी. आता ही जी माहिती तुम्ही टाकाल मित्रांनो ही वस्तुनिष्ठ असेल. मी जर इथं म्हणलं की या महाविद्यालयातून परिसरातील 1000 विद्यार्थी शिक्षण घेतात, ही अॅक्युरेसी झाली. मी जर इथं म्हटलं का परिसरातील जवळपास 1000 विद्यार्थी, अशी माहिती विकिपीडिया स्वीकारत नाही. माहिती ही वस्तुनिष्ठ असावी जी काय, किंवा त्याला संदर्भ असावा. मग मी जर एखादा संदर्भ देतच असेल का अमुक अमुक परिसरातलेच विद्यार्थी येतात, मग त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा संदर्भ मला इथे बघा, इकडे संदर्भ जोडा नावाचं एक ऑप्शन आहे. इथून मला त्याचा जो काही संदर्भ असेल तो मला देता यायला पाहिजे. आणि परत विभाग मथळ्यात आपण गेलो आणि ग्रंथालयाची माहिती आपण इथं जोडू. आता काय तर महाविद्यालयाचं ग्रंथालय
आणि त्याच्यात काही जी काही पुस्तक आहे त्याची मी एक छोटीशी यादी इथं दिलेली आहे. आणि बघा आता अशा पद्धतीने हे झालं तुमचं काम. आता याच्यात काय करायचं, तिथं बघा उजव्या हाताला पानाचे प्रकाशन करा. आता याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, जसं चिन्मयजीने सांगितलं होतं का एकातून दुसरं कसं तयार होतं. आता बघा इथं काही गोष्टी आल्या, इथं चंदननगर आलेलं आहे, तुकाराम धोंडीबा पठारे यांचं नाव आलेलं आहे, नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव आलंय. आता याच्यातून तुम्हाला अजून काही रेफरन्सिंग करायचं असेल तर फार सोपं आहे. समजा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविषयी मुलांना ह्याच पानातून अधिकची माहिती पाहिजे तर ते सिलेक्ट करा आणि इथं बघा हायपर लिंकचा ऑप्शन आहे, दुवा जोडा तुम्ही. तर हा दुव्याला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विकिपीडिया मधूनच माहिती पाहिजे असेल तर विकिपीडिया सिलेक्ट करा आणि बाह्य दुवा माहिती असेल तर बाह्य दुवा सिलेक्ट करा. लक्षात घ्या, 2 प्रकारचे हायपर लिंक तुम्ही देऊ शकता, 2 प्रकारचे संदर्भ तुम्ही देऊ शकता. म्हणजे विकिपीडियामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पान आहे बघा, मी जर हे सिलेक्ट केलं तर ह्या शब्दावर क्लिक केल्यानंतर विकिपीडियात जी काही माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ती दिसेल. आणि जर बाह्य दुवा म्हणून मी इथं unipune.ac.in असं सिलेक्ट केलं तर याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर आपण विद्यापीठाच्या डायरेक्ट वेबसाईटला जाऊ. आपण विकिपीडियाच मला वाटतं सिलेक्ट करू, म्हणजे आपल्याला दिसल ते छानपैकी कसं दिसतं. आता बघा ते ब्लू कलर मध्ये कन्वर्ट झालं, याचा अर्थ असा आहे की इकडे बाह्य दुवा हा जोडला गेलाय मित्रांनो. आलं लक्षात. आपण एक बाह्य दुव्याचं पण उदाहरण इथं दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता आपण काय प्रकाशन बघा करू त्याचं. हे प्रकाशन करण्याच्या अगोदर तुम्ही त्या बदलाची झलक बघू शकतात. इकडे बदलांचा आढावा घ्यायचा आहे तर बदलांच्या आढावामध्ये काय केलंय तर आपण तुकाराम धोंडीबा पठारे महाविद्यालयाची माहिती समाविष्ट केली आहे. तुम्ही जो बदल करा तो इथं लिहित चला. आता बघा इथं मी प्रिव्ह्यू म्हणतो आपण ज्याला, हा बघा हा प्रिव्ह्यू तयार झाला बघा अशा पद्धतीनं. आता पानाचं मी प्रकाशन करतोय बघा, पब्लिश करतोय मी पेज. हे बघा पान पब्लिश झालं बघा आपलं, छानपैकी दिसतंय तुम्हाला. आता मी जे मथळे वापरले, मथळे का वापरले लक्षात घ्या. मी सरसकट जर लिहिलं असतं म्हणजे बघा या पानात तुम्हाला दिसतंय मी काही हेडर्स तयार केले डाव्या हाताला आणि त्याच्या पुढे त्याच्यातली माहिती टाकली. आता हे जर मी केलं नसतं, हे जर मी सरसकट केलं असतं तर अशी अनुक्रमणिका तुम्हाला तयार झाली नसती. आता बघा याच्यातल्या कुठल्याही घटकावर तुम्ही क्लिक केलं का तुम्ही तिथं जातात, लगेच शाखेवर आला बघा. आता बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मी सांगितलं इकडे आपण एक बाह्य दुवा जोडलेला आहे, इकडे क्लिक केलं तर बघा आपण कुठं जातोय. आता हे बघा विकिपीडियातच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं जे पान आहे तिथं आपण आता पोहोचलेलो आहोत आणि तिथून आपल्याला विद्यापीठ आणि त्याच्या संदर्भातली सगळी माहिती इथून आपल्याला दिसते. तर हे विकिपीडियाचं चिन्मयनं जर सांगितलं तर हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका संदर्भातून दुसरा संदर्भ. आता बघा इथून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर गेलो बरोबर, आणि तिथून बघा तुम्हाला कुठं कुठं जाऊ शकतात तुम्ही. हे बघा धुळे जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1962 शिवाजी विद्यापीठ. आता मी शिवाजी विद्यापीठावर क्लिक केलं तर इथून मी चाललो शिवाजी विद्यापीठावर. म्हणजे हा जो माहितीचा मुक्त ज्ञान त्याला म्हटलेलं आहे तर ती इतकी परफेक्ट टॅगलाईन आहे त्याची का याला लिमिटच नाही, स्काय इज द लिमिट. म्हणजे इतकी माहिती त्याच्यातून एकातून दुसरी दुसऱ्यातून तिसरी. तर अशा पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारचं हे काम आपल्याला करता येईल. आता हे झालं नवीन पानाच्या संदर्भात. आता तुम्ही एक पान बघताय समजा, आता हे पान मी तयार केलं बरोबर, आणि हे पान मी तयार केलं म्हणून माझ्या लॉग इन मधून मला दिसतंय. आता तुम्ही तुमच्या विकिपीडियावर खातं तयार केलं आणि सर्च मध्ये आता हे नाव टाकलं तुम्ही, तर आता हे नाव तुम्हाला येत राहणार, लक्षात घ्या. आता आपण गेलो इथून आणि इथं मी सर्च मध्ये हे नाव टाकलं तर आता काय येणार बघा सर्च मध्ये. आता बघा सर्च मध्ये हे पान आलं, पूर्वी येत नव्हतं. पूर्वी म्हणजे ह्या नावाचं पान तुम्ही तयार केलं. आता असं पान तुम्हाला आल्यानंतर आता समजा राहुल जगदाळे सर प्राचार्य आपले किंवा हरीशजी शेळके किंवा चिन्मयजी त्यांनी हे पान सर्च केलं विकिपीडियावर तर त्यांना अशा प्रकारचं पान दिसून येईल. आता त्यांना जिथं कुठे याच्यात भर घालायची चिन्मयने सांगितली तशी, म्हणजे तुम्ही नवीनच लेख लिहिला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही हाय त्या पानात सुद्धा भर घालू शकतात. इथं कुठलंही संपादन दिसतंय ना तुम्हाला एडिटिंग, इथं बघा संपादन दिसतंय. आता समजा त्यांना स्थापनेच्या संदर्भात काही ऍडिशनल माहिती टाकायची, महाविद्यालयाच्या नावाच्या संदर्भात काही माहिती, शाखांच्या संदर्भात आहे किंवा एकूण या पानाच्या संदर्भात आहे, तर फक्त संपादनला जायचं. बघा वर संपादन नावाचा ऑप्शन आहे,
संपादनला गेलं का हे पान तुम्हाला बघा, माझं जसं एडिटला मला उपलब्ध होतं तसे पान मला आता एडिटला उपलब्ध झालेले. आलं लक्षात? किंवा तुम्हाला फक्त ठराविक एकाच टॅब मध्ये काही एकाच समजा शीर्षकात काही बदल करायचा, महाविद्यालयाचं नाव, एवढंच संपादन केलं तरी तुम्हाला तिथून जाता येतं. अशा पद्धतीनं आपण हे पान तयार करू शकतो आणि त्याचं छानपैकी पब्लिकेशन तयार करू शकतो. आता काय होणार आहे बघा, एक टेक्निकल प्रक्रिया सांगतो. मी हे पान बनवलं तर विकिपीडियाची बॅकएंडला जी काही काम करणारी मंडळी आपली मराठी भाषेतली, त्यांच्याकडे लगेच ह्या पानाच्या संदर्भातले सगळं सोर्सेस जातील आणि ते बॅक एंडला ते संपूर्ण हा डाटा चेक करतील. याच्यामध्ये काही जाहिरातीचा प्रकार झालेला आहे का, कोणी फुशारकी मारतोय का, कोणाला काही आर्थिक मिळवायचंय का ह्या पानासंदर्भात, ही माहिती खरोखर समाजासाठी उपयुक्त आहे का, तरच हे पान इथं ठेवलं जाईल. किंवा काही दुरुस्त्यांचं हे पान इथं ठेवलं जाईल. दुरुस्त्या नसतील तर जसंची तसं राहील, दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्यांचा इतिहास सुद्धा तुम्हाला मिळतो. आता याच्यात राग का येऊन नाही द्यायचा विकिपीडियाचा. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण आपल्याबद्दल काहीतरी माहिती लिहितो आणि मग थोड्या वेळानं आज संध्याकाळी आपण बघतो दुसऱ्या दिवशी तर ती माहिती डिलीट केलेली असते विकिपीडियाकडून. असं का होतं? का मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, वैयक्तिक जाहिराती म्हणजे मी प्राध्यापक राजेंद्र सांगळे, मी PhD केली, मी एवढं अमकं केलं तमकं केलं, तर याच्यासाठी ही जागा नाहीये मित्रांनो. हे सांगायसाठी लक्षात घ्या. ते तुम्ही तुमच्या फेसबुकला वैयक्तिक अकाउंटला, विकिपीडिया त्याच्यासाठी नाहीच आहे मुळात. जर मी अशी काही माहिती टाकली तर बॅकएंडची टीम विकिपीडियाकडनं ती माहिती फिल्टर केली जाते. फिल्टर काढून टाकली जात नाही. त्याच्यातली उपयुक्त माहिती असेल समाजाला, मराठी भाषेला, तर ती ठेवली जाते. अनावश्यक माहिती ज्याच्यातून तुम्हाला वैयक्तिक अभिनिवेश दिसून येतो अशी माहिती तिथून काढून टाकली जाते. आता तुमची त्याच्याबद्दल तक्रार असली तिथं बघा, PPT चालू केली तेव्हा माझा एक मुद्दा होता की इथं मतभेदांना थारा नाही. लक्षात घ्या, एकमेकाबद्दल आकस बुद्धी नको. आता तुम्हाला याच्याबद्दल जर काही शंका असेल का तुम्ही आमच्या पानातली अमुक अमुक माहिती का काढून टाकली बुवा, आम्हाला याचं स्पष्टीकरण पाहिजे, तिथं बघा रेड अक्षरात माझ्या चर्चा नावाचं एक ऑप्शन आहे वर. तर ह्या माझ्या चर्चावर जायचं आणि तिथं तुम्ही मुक्तपणे चर्चा करायची. समोरचे एक्सपर्ट्स पण आपल्याशी बोलतात आणि आपण तिथं आपलं प्रश्न टाकायचा. आपल्या प्रश्नांचं समाधान होईपर्यंत इथं चर्चा चालू असते. तर अशा पद्धतीनं हा विकिपीडिया काम करतो. आता आपण लॉग इन असल्यामुळं हे बघा, माझे योगदान, तुम्ही काय काय केलंय आतापर्यंत विकिपीडियाला, तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुमचं योगदान इथं दिसून येतं. आणि डाव्या हाताला बघा धूळपाटी, इथं जर तुम्हाला काही कच्चं लिखाण करायचं असेल कधीतरी आपण काहीतरी कच्चं लिहितो आणि ते पब्लिश करून टाकतो प्रॅक्टिसच्या याच्यामध्ये, तर धूळपाटीवर जाऊन तुम्ही तुमचं कच्चं लिखाण करा, प्रॅक्टिस करा चांगली आणि मगच पान पब्लिश करायची घाई करू नका. कारण आपण विनाकारण जर चुकीचा डाटा टाकला, चुकीचं पेज तयार केलं तर विनाकारण तांत्रिक लोकांना त्रास वाढतो. म्हणून मी जे सांगितले की अशी एक वर्ड फाईल तयार करा आणि विकिपीडियाचे सगळे नियम डोळ्यासमोर ठेवून हा डाटा, हे पान तुमचं तयार करा आणि हळूच मग इथून तिकडे जा. तुम्हाला टायपिंग येत असेल तर उत्तम. आता मी जसं तुम्हाला करून दाखवलं लाईव्ह, तर अशा प्रकारे लाईव्ह टाईप करा. नसेल तर इकडनं कॉपी पेस्ट करा. आता फक्त एवढ्याच कॉपी पेस्टला विकिपीडिया अलाव करते, लक्षात घ्या. म्हणजे तुमचा डाटा आहे, तुम्हीच तयार केलेला मजकूर आहे. तुम्ही दुसऱ्याचा मजकूर मित्रांनो कॉपी पेस्ट करू नका. तुम्ही एखाद्या ब्लॉगवर असाल तिथला मजकूर कॉपी करून पेस्ट करू नका. विश्वकोशातला मजकूर कॉपी करून इकडं पेस्ट करू नका. याने आपण विकिपीडियामध्ये भर घालण्याऐवजी आपण विकिपीडियाचं काम वाढवतो असं मला आपल्याला म्हणता येईल. इकडे मदत केंद्र आहे बघा, सहाय्य, तुम्हाला काही लागलं. इथं कार्यशाळेच्या नोंदी असतात. विकिपीडियाच्या संदर्भात कोणत्या कोणत्या कार्यशाळा आता येऊ घातलेल्या आहे, कमिंग सून, तर ते सगळं इथं माहिती असती. इथं सगळे अलीकडचे बदल आहे, तुमच्या लेखाच्या संदर्भात काय काय बदल करण्यात आले ते तुम्हाला दिसतं. काही अविशिष्ट लेख आहे, काही चुकीचे लेख असतील तर ते दिसतात. तर अशा पद्धतीनं ऑनलाईन शब्दकोश सुद्धा तुम्हाला एक डिक्शनरी इथं अवेलेबल आहे. आता सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांसाठी सांगतो, ठीक आहे, विद्यार्थी काही पेज मध्ये भर घालतील किंवा कसं आहे, आता तो त्यांच्या सगळ्या आकलनाचा भाग आहे, ते किती आता याच्यामध्ये आस्तेवाईक काम करतात. आता विकिपीडियाचं ऍप पण येतं, अँड्रॉइड ऍप. त्या अँड्रॉइड ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं हे लेक्चर झाल्या तर तुम्ही तिथे एक अकाउंट तयार करा आणि तुम्ही तिथून सुद्धा मित्रांनो चांगलं काम तिथून करू शकतात. आणि तुम्हाला अभ्यास म्हणून ह्या विकिपीडियाची मदत पाहिजे असेल सगळ्या प्राध्यापकांना, मित्रांना, तिथं बघा ग्रंथ तयार करा आणि PDF म्हणून उतरावा, असे 2 ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा लोक आहे ना इथून असं धरतात आणि कॉपी पेस्ट करतात. मी संपादन वगैरे हे शब्द आहे ना जसेचे तसे आहेत, लक्षात घ्या. असं नाही करायचं. इथं डाव्या हाताला बघा PDF म्हणून उतरावा, मी क्लिक केलेले त्याच्यावर. आता
तर आता ह्या पेजची अतिशय सुंदर पीडीएफ आहे बघा, डाउनलोड ऑप्शन आला. आता मी डाउनलोडला क्लिक केलं. हे बघा माझ्याकडे एक पीडीएफ फाईल डाउनलोड झालेली कोपऱ्यामध्ये 824 KB ची. म्हणजे आता जी माहिती आपण भरली त्याची पीडीएफ फाईल इथं आपल्याला कोपऱ्यात डाउनलोड झाली. मी ती डबल क्लिक करून उघडतोय. हे बघा छान पैकी एक अशी छान अलाइनमेंट करून विकिपीडियानं आपल्याला आपली माहिती इथं दिलेली, लक्षात घ्या. लगेच इथं प्रिंटला गेले तर तुम्हाला याची प्रिंट करू शकतात. सेव्ह म्हटलं तर तुम्ही हे सेव्ह करू शकता, लक्षात घ्या. हे बघा शेवटी बघा कधी केलेलं याचं काम 20 जानेवारी 11:38 वाजता या पानातला शेवटचा बदल केला गेला, लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला विकिपीडियाची पीडीएफ फाईल ह्याच पानाची नाही, विकिपीडियावर जो काही मजकूर असेल जो तुम्हाला गरजेचा वाटत असेल अभ्यासासाठी तर त्याची तुम्ही पीडीएफ बघा, मी सांगितलं नाही फ्री आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला विकिपीडिया पण फ्री देतं. त्यामुळे तुम्ही विकिपीडियावर काही काम करीत असाल तर तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका काही मिळवण्याची. त्यामुळे हे सगळं बांधिलकीच्या भावनेतून काम चालतं, लक्षात घ्या. त्यामुळे याच्याबद्दल आता मी जर ही पीडीएफ कोणाला विकायला लागलो तर हे पण विकिपीडियाच्या नियमांच्या विरोधात आहे, कारण हे फ्री वितरणासाठी. त्यामुळे आपण सुद्धा हे साहित्य कोणी मागितलं मला ही पीडीएफ द्या, आपण त्याला म्हणायचं नाही मला याच्याबद्दल काही अमुक तुला पैसे द्यावा लागतील, मानधन द्यावं लागेल. हे सगळं विकिपीडियानं फ्री ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच हा ज्ञान व्यवहार वाढावा, भाषेच्या संदर्भातलं सगळं तिची अभिवृद्धी व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. इथे बघा तुम्हाला संदर्भ जोडता येतात. समजा मी असं म्हटलंय की काय इथं समजा एक वाक्य, या महाविद्यालयाची स्थापना 2004 मध्ये झाली व 5 मध्ये महाविद्यालय सुरू झाले. आता मला याला जर संदर्भ द्यायचा असेल एवढ्या याला तर मी इथून संदर्भ जोडू शकतो, लक्षात घ्या. इथून संदर्भ, मग ती URL जोडा तुम्ही. एखादा ISBN काही जर्नल मध्ये काही असेल तर त्या ISBNचा नंबर द्या, कुठून तुम्ही तो मजकूर वापरला, किंवा मग स्वतःच भरायचा आपण. संकेतस्थळ होतं का, पुस्तक होतं का, पत्रिका होती का, अशा पद्धतीनं आपण इथून संदर्भ देऊ शकतो. इथं संदर्भ दिला की इथं लगेच 1 नंबरचा आकडा येईल, दुसरा संदर्भ दिला तर 2 नंबरचा. म्हणजे आपण संशोधन कार्य जसं करतो त्या पद्धतीने संदर्भ खाली येतात आणि सगळ्यात शेवटी तर संदर्भाचा कॉलम तयार होतो आणि तुमचा लेख हा अतिशय छानपैकी दर्जेदार होतो. आता तुम्ही म्हणाले याच्यात फक्त टेक्स्टच टाकता येतं का, अक्षरच टाकता येतात का, तर नाही, तुम्ही याच्यामध्ये चित्र सुद्धा टाकू शकता मित्रांनो. बघा समाविष्ट करा म्हणजे काय, अटॅच करा. काय काय अटॅच करू शकतो, माध्यम मीडिया, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये चांगलं चित्र याच्यात ऍड करू शकता, टेबल ऍड करू शकतात, लक्षात घ्या. अशा पद्धतीने अनेक आहे, मोठी यादी याच्यामध्ये. बघा चित्रलिपी, संगीत नोटेशन पण तुम्ही याच्यात टाकू शकतात. केमिकल फॉर्म्युले, केमिस्ट्रीच्या संदर्भात काही लेख असेल, गणिताच्या संदर्भातला लेख असेल, सूत्र टाकू शकतात. जॉग्राफीचे लोक याच्यामध्ये नकाशा ऍड करू शकतात. आपली सही सुद्धा तुम्हाला स्कॅन करून याच्यामध्ये टाकता येते, आलेख टाकता येतात तुम्हाला. अशा पद्धतीनं संदर्भांची यादी. फक्त हे मटेरियल टाकताना समजा तुम्हाला एखादं चित्र ऍड करायचंय तर बघा तुम्ही ऑनलाईन पण शोधू शकतात किंवा मग स्वतः तुमच्या कॉम्प्युटरमधनं हे अपभारण म्हणजे अपलोड करू शकतात. संचिका म्हणजे काय, फाईल. पण इथे एक लिमिट आहे मित्रांनो, म्हणजे ते कोणतंही चित्र घेत नाही. तुम्ही ऑनलाईन घेतलेलं चित्र विकिपीडिया घेत नाही. ते असंच चित्र घेतं का जे चित्र तुमची स्वतःची निर्मिती आहे. समजा तुम्ही कॅमेरानं फोटो काढला तर तो फोटोच विकिपीडिया स्वीकारेल. तो विनाकारण एखाद्या वेबसाईट वरून उचललेलं चित्र किंवा दुसऱ्या कोणाचा मजकूर म्हणजे त्या चित्राच्या स्वामित्व हक्क, कॉपीराईट हे तुमचे स्वतःचे पाहिजे. दुसऱ्या कोणाचाही मजकूर तुम्हाला इथं समाविष्ट करता येणार नाही. त्यामुळे कॉपीराईटच्या संदर्भात विकिपीडिया फारच संवेदनशील, अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीने काम चालतं आणि म्हणून आपण सुद्धा ते धोरण सगळं इथं पाळलं पाहिजे. आता बघा पानांच्या सेटिंग्स वगैरे तुम्ही इथून करू शकतात. तुम्हाला भाषा कोणती हवी, आता ही सगळी विकिपीडियाची जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज आहे कडेला ती आपल्याला कशात दिसते, मराठीत. तुम्हाला जर मराठीत नको असेल तर तुम्ही इथून ती इंग्लिश मध्ये सुद्धा करू शकता. आता बघा फक्त आपण जे काम करतोय ते काम मराठीत दिसतंय, बाकीचे मेनू आहेत, आयकॉन्स आहेत, हे सगळे आता कशात गेले, इंग्लिश मध्ये गेले. तुम्हाला ते इंग्लिश मध्ये सोपं वाटलं तर इंग्लिश ठेवा, मराठी वाटलं तर मराठी ठेवा, पण माझा आग्रह मराठीच ठेवा, कारण आपल्याला आता हे कळायला पाहिजे की आपल्याला काय काय त्याच्यामध्ये करायचं आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण हे काम इथं करू शकतो कॉन्ट्रीब्युटरी. आणि माझा आग्रह आहे की चिन्मयजीने सांगितल्याप्रमाणे एक लेखाची भर तरी काही दिवसांगणिक तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही टाकली पाहिजे. आणि दुसरा माझा आग्रह असा आहे की हे लेक्चर संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व प्राध्यापकांनी विकिपीडियावर आपलं खातं तयार करावं आणि अशा पद्धतीनं एक निर्दोष लेखाचं लेखन, एक असा विषय, विशिष्ट विषय घेऊन
ज्या विषयाला काही महत्व आहे सामाजिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या, असा विषय घेऊन आपण इथं लेखन करावं आणि छानपैकी या मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी म्हणजे जे काही शासनाचा उपक्रम आहे हा, तर त्या शासनाचा उपक्रम मला वाटतं आपल्याला आपण कारणी लागल्यासारखा होईल आणि खरोखर मराठीच्या संदर्भात राज्य मराठी विकास संस्था जे काही प्रयत्न करते त्या प्रयत्नांना आपण देऊया, साथ देऊया, प्रतिसाद देऊया. आणि आज तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चंदननगर हे सुद्धा राहुल जगदाळे आणि त्यांच्या संपूर्ण टीम संस्थाचालकांच्या मार्फत या उपक्रमामध्ये राज्य मराठी विकास संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी झालं, तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविद्यालयांनी अशा प्रकारे इनिशिएटिव्ह घेऊन आपण याच्यामध्ये काम केलं होतं. चिन्मयजी गोव्यात काम करतात, गोव्यात सुद्धा आपली मराठी भाषा अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलली जाते, तिथे चांगल्या पद्धतीने भाषिक व्यवहार साहित्य निर्मिती तिथनं होते. त्यामुळे असे आपण शेजारचे 2 स्टेट आहे, अजून बृहन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मराठीचं काम चालतं. मला वाटतं हा सगळा व्यापार वाढला तर जे काही नंबर आहे आपला मराठीचा एकूण विकिपीडियावर असेल किंवा एकूणच इंटरनेट वापरामध्ये असेल, तो हा नंबर निश्चितच वर जाण्यामध्ये आपल्याला फायदा होईल आणि एक चांगली भाषा आणि तिच्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला निश्चित मिळेल. तर मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सफिशियंट आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी इथं माझे प्रेझेंटेशन थांबवतो आणि मला वाटतं की तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील असं मी गृहीत धरतो आणि ह्या पद्धतीनं काही अडचण आल्या तर माझा मोबाईल नंबर आहे, मी नेहमी उपलब्ध असतो. राहुलला माहिती आमच्या पुणे विद्यापीठ कक्षेमध्ये आम्ही अनेक तांत्रिक प्रयोग करतो. हरेशजी आम्हाला जॉईन झाले, राहुल आमचा नवा सहकारी, आमच्या अजून बरेच म्हणजे मराठीच्या बाबतीत जे काही आपल्याला नेहमी त्रास होतो तांत्रिक बाजूच्या बाबतीत, तर आम्ही आता सक्षम होतोय, आम्ही आता सेल्फ होतोय या बाबतीमध्ये. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परत एकदा आयोजकांचं मी अभिनंदन करील, राज्य मराठी विकास संस्थेला धन्यवाद देईल. एक चांगला सेमिनार त्यांनी या कॉलेजला घेण्याची अनुमती दिली आणि त्यामुळे चिन्मय आणि मला एक संधी विद्यार्थ्यांशी प्राध्यापकांशी बोलण्याची मिळाली आणि अतिशय निर्दोष असं जे काही टेक्निकल सपोर्ट याला केला त्याचे हरेशजी शेळके यांचंही मी आभार मानल. विद्या मॅडम यांनी पण सगळं सपोर्टिव्ह वर्क केलं आणि खरं तर चिन्मयजी राहुलच्या कॉलेजला मी गेलेलो एकदा, खरं तर विना अनुदानित कॉलेज हे आणि इतकं उत्साह नाही मंडळी काम करते, त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आणि म्हणूनच असे उपक्रम घेऊन तुम्ही स्वतःला वेळोवेळी सिद्ध करता, तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी परत एकदा आपल्या सर्व आयोजकांचे राज्य मराठी संस्थेचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. विकिपीडियाचं अतिशय जे महत्व आहे आजच्या काळातलं ते अतिशय अनमोल पद्धतीने आपण आमच्या समोर मांडलं आणि नक्कीच आम्ही सगळेजण ते तुमचं जे बोलणं आहे ते अतिशय आनंदाने गंभीरपणे स्वीकारू. आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला विकिपीडियावरती स्वतःचं खातं खोलण्यासाठी सांगूयात आणि मी त्वरित लगेच आपलं व्याख्यान संपल्यानंतरच माझं खातं या ठिकाणी खोलणार आहे अशी ग्वाही पण तुम्हाला मी देतो. चिन्मयजींचं पण मनापासून कौतुक करतो कारण ते माझे एकेकाळचे मित्र आहेत पुणे विद्यापीठामध्ये. ते ज्युनियर होते, मी सिनियर होतो आणि अतिशय सुरेख त्यांचं वक्तृत्व आहे, ऐकताना खूप छान वाटत होतं. अभ्यास पण खूप छान आहे आणि अत्यंत आकडेवारी सहित त्यांनी ते मांडलं सर. म्हणजे सांगली सर ते जे आकडेवारी सहित स्पष्ट करत होते त्यावेळेस असं वाटत होतं की संशोधन पेपर कसा असावा किंवा कशा पद्धतीने आपण मांडणी करावी. आणि सांगळे सर आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, त्यांनीच खरं तर आपल्या सगळ्यांना या कोरोनाच्या कालखंडामध्ये ऍक्टिव्ह केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला या सगळ्या प्रोसेस मध्ये आणलं आणि आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच इथून पुढच्याही काळामध्ये लाभत राहू. आणि चिन्मयजी पण नव्याने आपल्याला आता गोव्यामधून जॉईन होतील, त्यांचे पण आपल्याला या ठिकाणी मदत होतच राहील. तर मी अधिक वेळ न घेता राहुल जगदाळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. धन्यवाद सर. राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि आमचे विकास प्रतिष्ठानचे कैलासवासी तुकाराम धोंडीबा पठारे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय चंदननगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त माहिती महाजालावर मराठी विकिपीडिया या विषयावरती प्राध्यापक चिन्मय घैसास, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग गोवा विद्यापीठ आणि डॉक्टर राजेंद्र सांगळे
नाशिक कॉलेज यांनी या विषयाच्या अनुषंगानं खूपच सुंदर असं विवेचन केलेलं आहे. प्राध्यापक चिन्मय घैसास यांनी विकिपीडियाच्या स्थापनेपूर्वी मराठी विकिपीडियावरील मजकुराची झालेली सुरुवात या सगळ्या मुद्द्यांचा त्यांनी एक आढावा घेतला आणि जगदाळे सर म्यूट झाले जगदाळे सर. जगदाळे सर हॅलो, बोला. पहिल्यापासून आलाच नाही का आवाज? आला आता एक 2 वाक्य फक्त पाठीमागे घ्या, फक्त 2 वाक्य. बर बर बर. माईक का बंद झाला होता अचानक? ते एक क्लिक झालं माझ्याकडूनच मला वाटतं. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके ओके. चिन्मय घैसास सरांनी विकिपीडियाची स्थापना आणि त्यावरती मराठी भाषेचा पहिला आर्टिकल किंवा पहिला लेखन कधी झालं इथपासून सुरुवात करून आकडेवारी सहित सध्या मराठी भाषा विकिपीडियावर किती प्रमाणात आहे, लेखन किती प्रमाणात आहे आणि आपला नंबर चक्क 57वा आहे, हे सगळं ऐकून आम्हालाही थोडासा धक्काच बसला. आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सांगळे सरांनी तर प्रत्यक्षामध्ये विकिपीडियावर लेखन करण्यासाठी आपलं खातं कसं खोलावं, त्यानंतर त्या टायटल्स कशी द्यावीत, मथळे कसे द्यावेत, योग्य ती माहिती कशी द्यावी, काही संदर्भ कसे द्यावेत, काही दुवे कसे जोडावेत, हे सगळं प्रात्यक्षिकासह करून दाखवल्यामुळं आणि आमच्या आता अनायसे महाविद्यालयाचे एक विकिपीडियावर पेज त्यांनी तयार केलेलंच आहे, तर ते अधिक समृद्ध कसं करता येईल या दृष्टिकोनातून मी आणि माझे सर्व सहकारी प्राध्यापक आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मी सुद्धा आमचे मित्र हरीश शेळके यांनी म्हटल्याप्रमाणे त्वरित आता विकिपीडियावरती एक खातं खोलून घेणार आहे आणि महिन्याकाठी एक तरी अशा पद्धतीची माहिती, एखादा आर्टिकल, एखादा लेख त्यावरती टाकून अधिकाधिक चांगली माहिती लोकांपर्यंत कशी आपल्याला पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत. मी पुनश्च एकदा प्राध्यापक चिन्मय घैसास आणि डॉक्टर राजेंद्र सांगळे यांचे महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण आमच्यासाठी वेळ दिलात. आमच्या विद्यार्थ्यांना आणि संबंध महाराष्ट्रभरातील, देशभरातील किंवा जगभरातील सुद्धा युट्यूबवरच्या श्रोत्यांना विकिपीडियाच्या संदर्भात जी काही अनमोल अशी माहिती दिली त्याबद्दल त्या सर्वांच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि या सगळ्या माहितीचा प्रत्येकानं आपापल्या जीवनामध्ये वापर करावा, त्यामधून मराठी विकिपीडिया समृद्ध करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. चालेल, थांबूयात सर आपण मग. ओके सर, ओके, धन्यवाद.